म्हणजे जळी बुडे बुडे म्हणजे तुम्हीच म्हणता ना, तुम्हीच काकडा म्हणता, तुम्हीच हरिपाठ म्हणता, बरं तुम्हीच सगळं म्हणता आणि तुम्हीच म्हणता अवघाची संसार सुखाचं करीन. असं दोन्ही कोण बोलत जाऊ नका महाराज. अहो कुणाचा करीन जाईन गे माये पुढचं पण ऐका ना. कोणाचा करीन? भामट्यांचा करीन का? कोणाचा करीन? भामट्यांचा करीन का? श्रावणात मटण खाणाऱ्यांचा करीन का? संसार कोणाचा सुखाचा करीन? ज्याचा रक्षण करता जगाचा मालक आहे, ज्याच्या मुखात त्याचं नाम आहे, जो त्याला सुखातही आठवतोय. कारण ज्याला माहित आहे मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. कृपा झाली. कृपा कधी होते? चमत्कार होत नाही बरं का जगात. लोकांना कळत नाही. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हण. माणूस आहे का भूतय तू? राशी जर महाराजांच्या पाया पडण्याने पोरं झाली असती, बायको बॉम्बला गेली असती. भाषा माझी नाही बाबा. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. वेड्यासारखं वागत जाऊ नका रे. चमत्कार नावाची गोष्ट जगात घडत नसते. हाताचा खेळ आहे जादू म्हणजे. मग हे सगळं सामर्थ्याने कस काय उभा आहे? ज्ञानोबरांची भिंत चालवली गेली, तुकोबरांचा गाथा तरला, रेड्यामुखी वेद बोलावला गेला. हा चमत्कार नाही, हे संतांच्या तपश्चर्येचं फळ आहे, ज्याला पांडुरंगाची कृपा म्हणावी. टाळ्या वाज वाटलं तर वाजवीत जा, वाजवीत जा. असा काही सरकारचा जीएसटी नाही, त्याला वाजवीत जा. तेव्हा तरी बारक्याचं बी कौतुक करीत जा. लोक मुदाम वाजवीत नाही. त्यांना माझी जिरवायची असते. त्यांना मी शहाणे हे दाखवायचंच नसतं जगाला कधी. म्हणजे आपलं एकतरी बरोबर असू शकतं, ते मुदाम वाजवत नाहीत. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार एवढी बोंबलत होती, सगळं आधीच माहित होत. अख्ख्या मंडपानं टाळी वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. त्याने अनहित केले. आमचं काय गेलं माऊली? अहो काही माणसं म्हणले निघालतो कीर्तनाला पण आलो नाही. काय म्हणले आलतो पण बसलो नाही. काय म्हणले बसलं पण मधनच गेलं काम होत. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. अरे तुझी चुकच नाही. तुझे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुला कीर्तन कळत नाही, तुझं मंडपात मन लागत नाही, यात तुझी चूक नाही. येड्या तुझं केलेलं पाप तुला भगवंताच्या दारात काय ठाकलं, काय उभा राहिलं? मामी विचारलं माऊलींना कसं काय? नामासी विनमुख पापिया हरिविन धावया न पावे कोणी. मामी विचार केला कसं मिळेल पुण्य? हरिमुखे मना. कुठं म्हणा? देवाची हे द्वारी. कुठे देवाचं द्वार आसुनी संसारी. अवघाची संसार सुखाचा करीन. कस काय करीन? अमापक गोष्टी मापक होत नाही जगात. जे नियमानं लावून दिले ते नियमानच चालतं. रावणाच्या पण 3 अपेक्षा होत्या, झाल्या का? स्वर्गाला शिडी लावणं, सोन्याला सुगंध आणणं, खारा समुद्र गोडा करणं. झाला का? तिन्हीपैकी एखादं झालंय का? खारा समुद्र गोडा झाला, सोन्याला सुगंध आला, स्वर्गाला शिडी लागली. मी म्हणते लावायची ना, काय फरक पडला असता? एवढा बलवान होता रावण. रावणासारखा बलवान कोण नाही. 3दा कैलास हलवला बाबानं. कसला बलवान म्हणायचं? मग ज्ञानोबराय बलवान नाहीत का? ज्ञानोबरांचं बल काय? बल सांगा बरं. रेड्यामुखी वेद
अंगी आई से बळ रेडा बोले, काय बलवान सांगावं. रावण श्रीमंत होता हो. रावणाची श्रीमंती 7 कोटी घर शुद्ध कांचनाची आहेत रावणाची. 7 कोटी किती 7 कोटी घर प्युअर सोन्याची बर का. धोंड्याचा महिना प्युअर आपला 22 कॅरेट आहे. प्युअर सोन्याची घर होती. एका घराची चौकट 22.5 क्विंटल. तुलसी रामायण. एका घराची चौकट 22.5 क्विंटल. अशा 300 ते 350 चौकटी असणार एक घर आणि अशी 7 कोटी घर बर का. अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं. कार्तिक संपत आला तरी स्टेटस ठेवतोय लाडाचा जावई गेला सासरवाडीला. अरे कवर कौतुक करशील केवर. विचार कर ना जरा. संपत्ती बर सत्ता किती 80,000 बायका 1 लाख पोरं 1.25 लाख नातू. अख्खी लंका सोन्याची. 33 कोटी देव बंदी खाण्यात. नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला. गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता आहे रावणाची. तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं. पुढचे प्रेमानं वाजवतात. मागचे माझ्यावर उपकार केल्यासारख्या टाळ्या वाजवतात. दर घे घे आली वय आमच्या गावात. दर घे आली वय सारंगपुरात. घे 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 टाळी पाहिजे तुला. घे घे दान करताय भिकाऱ्याला. तुमचा परमार्थच उपकारी आहे रे. तुमचं कसं आहे एका माणसानं 20,000 लोकांची पंगत घातली. किती महाराज 20,000 म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व. काय मन मोठं. काय विशाल हृदय. 20,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लय नका बोंबलू. त्यानं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे घातली. ती मला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवल्या. ती कुठला परमार्थ झाला. नवल वाटतं मला लोकांचं. माणसाने ट्रान्सपरंट राहावं वारकरी संप्रदायात. जसं आहे तसं दाखवा. चांगलं म्हणा वाईट म्हणा हे जग आहे. आता या भोरकडे कुटुंबानं एवढा सुंदर जरी कीर्तन सोहळा ठेवला तरी अख्खी भावकी चांगलं म्हणेल असं नसतंच रे. 2-4 तरी भावकीतले खौट बोलणारच. कोणी म्हणलं की नाव काय सुंदर बंगला बांधला. अहो सुंदर बंगला यात काय नवलंय. अहो त्या बंगल्याच्या समोर वास्तुशांतीला कीर्तन सोहळा ठेवला. काय कौतुक म्हणावं कुटुंबाचं. ती म्हणणार हा त्याचं काय असतंय पैशाचा होता आलाय कुठेतरी खर्चायचाच. पैसा असल्या काय बी होत आहे. लोक काय रे ती. कोणी म्हणलं की नाव काय सांगायचं. शिवलेलं ताई पाटलाचं कीर्तन ठेवलं म्हणे सारंगपुरात भोरकडे कुटुंबानं. ती म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का. म्हणजे येऊस तर पोटात गोळा. काही गरज आहे का. अरे मरल ना तो ठेवणारा. अटॅक यायचा त्याला एके दिवशी. अरे कशासाठी रे. लोक पण लोक आहेत दादा. लोक तुकोबरा आहे म्हणले लोक जैसा ओक. लोकांचं बोलणं म्हणजे वाकरी. अजून काय घाण बोला. अनंत वाचाळ. लोक म्हणजे गोरी बायको केली तरी म्हणतात बाबो याला बरी दिली. आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला. अरे बायको तर करू दे. नाही लोकांचं सांगत नाही. स्वानुभव पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं नेवळ आठवत आहे. नुसतंच उभं राहिलं त्याला काही कळा होती बाय. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं. गेलतो कीर्तनाला एक तर काय नाही जातीला पण नाचू नाचू जिरी होती. मग करू काय. अरे मरू का. कसं म्हणजे मला क्यू येते रे. क्यू क्यू काय नजर आहे दादा तुमची. क्यू येते रे मला. तुमच्या नजरेत वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. काय नजर आहे तुमची. म्हणजे तुमच्या ढवळ्या नवरदेवासमोर नाचतात. इट इज फ्री माइंडेड हाय क्लास आणि इट इज अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल अनक्लास लोअर क्लास थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे ज्याला मटण चावणात त्यानं माळ घातली त्यो महाराज. अरे येड्या त्याला चावणा म्हणून घातली. आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. काही फरक आहे की नाही. माऊलींचं वर्णन आहे तशी तसेची वाट्यानं पाहता वैसेची गावानं येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. कृपा आहे त्या पांडुरंगाची. का कृपा आहे कारण परमार्थ पिढ्यानं पिढ्याचा आहे. जिथे ज्ञानच व्यक्ती जन्माला यायच्या आधी जन्माला येतं इट इज सायंटिफिकली सॅटिस्फाईड करून देऊ शकतो आम्ही. 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय चांगलं महाराजांचं. 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर कसं काय मस्तक ठेवू शकता. तुम्ही वय बघताय. प्रारब्ध आणि ज्ञानाचा विचार करत नाही. मी सुरुवातीलाच म्हटलं हे उपजत आहे. उपजता ज्ञानी हे वर्म जाणवणी आणि लोटांगणी.
तरी ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येईन गुढी. कारण माझ्यासाठी ज्ञानोबाराय सांगतात जिथे मी नामदेवरायांना भेटावं आणि मला कळावं मी योगी असून फायदा नाही. योग्याला भगवंताकडे जाता येतं पण भक्तांसाठी भगवंत येतो. ही जर ताकद असेल तर भक्त व्हायला हरकत काय. ज्ञानदेवी वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्तपीठा. सगळ्यात मोठं मुक्तपीठ विठ्ठलाचं नाम आहे. मुखी नाम हाती ऐसी साक्ष बहुतांची. पण सोपं आहे ना नामसंकीर्तन साधन पै सोपे. मग सोपेवर आम्हा सांगितले मग आवडे देवासी तू ऐका नामाचा उच्चार. काय करायचं मुखात त्याचं नाम आहे वाट पंढरीची आहे. अवघड काही नाही. न लगती सायास सुखे येतो घरा नारायण. कस काय येतो. पंढरपूर माझ्या कुठल्या दिशेला आहे. मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला आहे. डावीकडे. पंढरपूर कुठे समोर. सारंगपूरकर. एक काम करा तुमच्या गावा शेजारी नदी आहे का. गोदावरी आहे ना. हाय वा वा गोदावरीच्या काठावर बसलेलं गाव महाराज तुमचं किती भाग्यवान आहे. पण तोंड किती नासक्या कांद्यावानी करून बसला रे. एवढं गोड गाव आहे तोंडावर बी जरा आनंद असू दे तुमच्या. काय काय तर असे बसल्यात तू बोल मी आहे तू बोल मी बसलोय ना तू बोल मी ऐकतोच तू बोल. काय मला कळत नाही रे. म्हणजे काय एवढं काय तुम्हाला समाधान भेटलंय आयुष्यात. आनंद ठेवा की जरा. आहे ना गोदावरी आहे पाणी आहे गोदावरीला भरपूर आहे. मरलीत काय का. एक काम करा मला निहून टाका म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तोवर तर तुम्ही खुश वाचाल असं काय वाटत ना तुमच्या तोंडाकडे बघून. बोलत जा रे दादा. एक काम करते माय माऊल्या कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं तुम्हाला देते. पण तुम्ही बोला. तुम्हाला वाटायचं हिनं घ्यायचं ना आम्ही बोलायचं देते बाई पण बोल. तर मी काय तुम्हाला शास्त्रवेद विचारतीये का. साधे साधे प्रश्न आहेत रे माझे. बरं तुम्हाला जे माहित आहे तेच मी तुम्हाला विचारतीये. कुठे आहे पंढरपूर. रातभर वाचली गीता कालचाच गोंधळ वारावा आता. पंढरपूर कुठे मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे. इकडे म्हणजे बोला की नाही तुमचा काहीतरी फॉल्टच आहे. इकडे पंढरपूर आहे महाराज. पंढरपूर. मी पंढरीकडे तोंड केलं. शास्त्र ऐका पंढरीचं. मी पंढरीकडे तोंड केलं. तुम्ही म्हणाल संसार कसा सुखाचा होतो. मी पंढरीकडे तोंड करून 3 पावलं चालले. किती. मी पंढरीकडे 3 पावलं चालते. पंढरीचा नाथ माझ्याकडे 47 पावलं चालतो. याला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव. म्हणजे मी पोचायच्या अगोदर तो माझ्याजवळ पोचलेला असतो. मग सामर्थ्याने मला सांगा जर माझा संसार जगाचा मालक करतो तर संसार दुःखाचा होईल का. अर्थात नाही. पण म्हणतायत कोण ज्ञानोबाराय. तुम्ही म्हणताय जगाचा मालक पंढरपूर संसार सुखाचा करेल पंढरीचा नाथ संसार सुखाचा करेल असं तुमचं वक्तव्य आहे ताई. पण अभंग ज्ञानोबारायांचा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात संसार सुखाचा मी करील. कोण करेल मी. मग मी कोण आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले आरती ज्ञानोबाच्या महाकैवल्याच्या सेवकी साधू संत म्हणून ठेविला माझा आरती ज्ञानोबाला. मी करेल. मग मी कोण आहे. या ज्ञान भक्ती सहज बघतो एकवटला मज तोची मी केवळ तुझ श्रुत ही आहे. जिथं माझं ज्ञान भक्तीने परिपूर्ण आहे तो परमार्थ मला सहज सोपा करून सांगताय. मग मला कळतंय की मी कोण आहे. जेव्हा मला कळालं की मी कोण आहे तेव्हा मला कळलं की तुझ्यामुळे मी आहे. मग मला कळालं आम्हा तया परस्परे बाह्य नामाचीच अंतरे. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे. बाह्य नामाचीच अंतरे. नामाचं अंतर आहे बाकी काही नाही. मग आम्ही विचारलं कसं काय हे सत्य आहे. तर अगदी सत्य आहे. कसं काय बघा. अभंग आपुल्या संसाठी करोनी जगाच्या मालकाने काय केलं. देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. पण हे सामर्थ्य कसं काय मिळालं. कारण आत्मीय आत्मस्वरूप झालो जिथे आम्हाला देहाची काळजी नाही. आम्ही निश्चिंत आहोत. आम्हाला माहित आहे संत आम्हाला भेटले याचा अर्थ आम्ही गांभीर्याने विचार करायची गरज नाही. संत भेटले हे आमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी समृद्धी यश आहे. संत मिळाले याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आम्हाला काळाची भीती नाहीये. संत भेटले हे कधी म्हणता येईल जेव्हा काळाची भीती राहत नाही. कारण आम्हाला माहित आहे आम्ही ज्या वाटेवर आहेत दूत सांगत संयमा दिंडी पुढे चाले नामा तो नागवितो आम्हा
विष्णुदास म्हणून या. जिथे आम्हाला सामर्थ्याने माहित आहे नका जाभूत या कावा नामधारकाच्या शिवा. त्याच्या सुदर्शन चक्राभोवती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकर आहेत ती. त्यांचा बाप कोण आहे? विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता. आमच्यासाठी तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपदी आमुते. शब्द लक्षात घ्या माऊलींचे. तू गुरु बंधू पिता. माझ्या विठोबाचा आपणची देव होय, या दोन्हीचा अर्थ एकच झाला. आपणची देव होय गुरु, सर्वस्व तू करतोस, सर्वस्व. मग छोट्यापासून मोठ्यापर्यंत. मग तू गुरु बंधू पिता. बरं अजून तू आमुची इष्ट देवता, दैवत. आपण जे दैवत मानतो तू आमुची इष्ट, प्रामुख्याने मानणार दैवत. तू आमुची इष्ट देवता का? तूही सदा रक्षिता आपदी आमुते. म्हणजे याचा अर्थ निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी. पण हे कधी झालं जाईन गे माये पंढरपुरा. हे कसं काय झालं? मी पंढरीत थांबलो आणि मला कळालं सर्व सुकृताचे लाहीन आनंद घेईल. फळ कधी मिळतं? साखर कधी भेटते? आरती झाल्यावर है ना, शेवटला. आपलं मूळही पंढरपूर आहे आणि शेवटही. जिथे आषाढीला संत परमात्म्याकडे येतात तिथे कार्तिकीला परमात्मा संतांकडे जातोय. मग अवघाची संसार सुखाचा व्हायला अवघड नाहीये, अमापक अपेक्षा आहे. मग रावणाच्याही करायच्या ना. रावण भक्त नव्हता का? रावणासारखा शिवभक्त आज तागायत झाला नाही. झाला का? इथून पुढे होणार नाही. होईल का? का नाही? धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. काय महाराज भक्ती. नाथ रामामध्ये वर्णन करतात नाथ बाबा. रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले. स्वतःच शिर कापलं आणि 1000व शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त रावण. मग भक्तीवरच जर तुमचं मागणं आहे तर रावणाच्याही पूर्ण व्हायला पाहिजे होता. पर लंकेचा राजा येतो, ज्ञानी येतो, संपत्तीवान आहे, सत्ताधीश आहे. अहो महाराज, तो लंकेचा राजा आहे. ज्ञानोबा राय अलंकेचा राजा आहे. काही फरक आहे की नाही देव आणि राक्षसामध्ये? अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात. काय ताकद बघा. काय ज्ञानोबरांची ताकद सांगायची. जगाचा मालक थकल्यानंतर जिथे विसाव्याला जातो ती आनंदी आहे. घा
विश्रांतीला येतो ते जर ज्ञानोबारायांचं ठिकाण आहे तर त्यांच्या सामर्थ्याचं तुम्ही आम्ही काय गुणगान गावं, काय कीर्ती वर्णावी? आम्ही कीर्ती वर्णावी इतकी ताकद आमच्यात नाहीच ज्ञानोबाराया. कारण जे भगवंताला जमलं ना ते तुम्ही केलंय ती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. जगाच्या मालकालाही जमली नसती ज्ञानेश्वरी, जे ज्ञानोबारायांचं स्थापत्य आहे. आमच्या पिढीला कळली नाही, आम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली. आमचं कसं आहे, सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तक वाच. अरे पुस्तक वाचून शहाणा झाला त्याला खोकडच म्हणावं रे. मग तुका म्हणे ते पाहिजे. आम्ही विचारलं, अहो ज्ञानोबाराया, एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात, बरोबर आहे? सायंटिफिकली शरीराची वृद्धिंगता व्हावी लागते तेव्हा एका लेकराची आई होता येतं, बरोबर आहे? माय बरोबर आहे का? तुमचं लगीन झालंय का? लेकर आहे तुम्हाला? बोलत जाणार. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात, बरोबर आहे माय? पाठीमागच्या बरोबर आहे? तुम्ही आहे का? आहात ना तुम्ही? हा बोलत जा. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात माय. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली व्हायचं सामर्थ्य ज्या ज्ञानोबारायांमध्ये. विचार करा त्यांचं गुणगान आपण कुठल्या मुखाने गावं. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले ते विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय. मग आई का म्हणतो? खटनट यावे जे खळांची व्यंकटी माय. अहो माय अधिकार सोपा आहे का? आई व्हायचं सोपं आहे? संप्रदायाची माय व्हायचं सोपं आहे? काय सामर्थ्य? बरं वय तिथेच तुम्ही चुकताय. तुम्ही आत्ताचे 16 बघताय. मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. न्यायशास्त्र वर्णन करतं आत्मा हा निर्गुण निराकार आहे. आत्म्याला कुठलं स्वरूप नाहीये. आत्मा दिसत नाही, मरत नाही, त्याला कुठली इजा होऊ शकत नाही. पण आत्म्याचं स्वरूप ज्ञान आहे. आत्म्याची ओळख कोण करून देतं? ज्ञान करून देतं. तसं आत्मा जरी ज्ञानामुळे असेल, म्हणजे ज्ञान जरी आत्म्यामुळे असेल तरी आत्मा जन्माला यायच्या अगोदर ज्ञान जन्माला येतं. इट इज पॉसिबल. अगदी मी परवा दिवशी डॉक्टरकडे गेले. डॉक्टरचं एका माणसाचं भांडण चालू होतं. त्या दादाला म्हणलं का भांडता दादा? ते म्हणलं बघा ना काय भामटा डॉक्टर आहे. मी आयुष्यात कधी गोड खाल्लं नाही, ती म्हणतो तुझ्या रिपोर्ट मध्ये शुगर आहे. मी कधी दिवाळी खात नाही, मी कधी गोड खात नाही, मला कधी पेढा आवडत नाही, मी कधीच मला शुगर होणार शक्य नाही. आणि ही म्हणते तुझ्या रिपोर्ट मध्ये शुगर आहे. हाही भामटा, याची दैवटी भामटी, याच्या मशनी भामटे आहेत. यो खोटा आहे. डॉक्टर म्हणला लय चिडीवलंय ताई येणं मला. ह्याला म्हणा जगातल्या कितली बी मोठ्या डॉक्टर कडे जा, ह्याला जर शुगर नाही निघाली तर डॉक्टर की सोडून देईन ह्यो डॉक्टर. सिंपल आहे. शुगर निघाली म्हणजे दादा शुगर आहे तुम्हाला? ते म्हणला गप्पा ताई. मला वाटलं तुम्ही तरी कुणाच्या आत चाल. अहो नाही मी साखर खाल्ली, कस काय शुगर होईल मला? मी साखर न खाता मला शुगर होणं याला काय कर्म म्हणायचं का? अहो मी साखर खाल्लीच नाही, मला शुगर होईल कशी? डॉक्टर म्हणला झाली. ती म्हणला गप्पा आहे तू. नाही झाली. डॉक्टर म्हणला झाली र. ती म्हणला नाही आली. डॉक्टर म्हणला झाली. ती म्हणला नाही आली. डॉक्टर म्हणला झाली. ती म्हणला कस काय झाली? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला झाली. बरोबर आहे. कस काय झाली? ह्याच्या बापाला होती म्हणून. इट इज सायंटिफिकली जेनेटिक जनरेशन. जेनेटिक अनुवंशिक. अनुवंशिकता आहे. माझ्या वडिलांची तुकोबराय म्हणले मला का मिळालं? मी एवढा सामर्थ्यवान नाही, मला मिळालं माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा. पांडुरंगा ही जी साधली जाते ना चरण सेवा, ही माझ्या वडिलांची मिरासी आहे. ज्ञानोबराय म्हणले मला हे जे मिळालंय ना ही माझ्या पूर्वजांची पुण्य आहे. बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली. पण इथून पुढे जर मला वाढवायचं असेल तर जाई नगे माये. मग सर्व सुकृताचे ही जागा पाहिजे ना जिथे मला फळ मिळावं. मग पंढरीच का? मला सांगा सासरवाडीत सासरात त्रास व्हायला लागल्यावर काय आठवतं? काय आठवतं? घरी त्रास व्हायला लागला, नंद बोलायली, जाऊ बोलायला लागले, सासून बोलावं, सासऱ्यानं बोलावं. बाई सगळं सार सर्वात सहन करते, फक्त नवरा चांगला पाहिजे. मी नाही म्हणत, माऊली म्हणतो. आपलं झालं नाही, आपल्याला काही कळत नाही त्यातलं महाराज. माऊली म्हणतात तरी सख्याचा जिव्हाळा, तरी सख्याचा जिव्हाळा बाई सासरवासच आहे. बाई सासरवास सहन करते, फक्त जिव्हाळा कुणाचा पाहिजे? सख्याचा पाहिजे, धन्याचा पाहिजे. म्हणजे सासून बोलावं, सासऱ्यानं बोलावं, गावानं हिनवावं, नंदेनं टोचून बोलावं, जावं हिनवावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं कशाला टेन्शन घेते मी, आहे ना. बाई सामर्थ्यानं संसार करते. खरं आहे का?
अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, खरं आहे का? माझं झाल्यावर मला कळल, तवर तवर तुम्ही सांगा खरं आहे का? मरण मी की दुसरं तुम्हाला बोलायच्या नादात. खरं आहे ना? म्हणजे सगळ्यांना बोलावं, फक्त कोण चांगला असावा? नवरा. नाही तर बाई म्हणती मैत्रिणीला, सगळं सहन केलं असतं ग, सगळं सहन केलं असतं, फक्त यो दलिंदर नीट पाहिजे होता, त्याच्या संग गाठ बांधली त्यो धन नाही, नाही तर सगळं सहन केलं असतं. शहाणा तो धनी, सगळं सोपं होतं, फक्त धनी शहाणा पाहिजे. तुकोबराय म्हणले तो धनी नव्हता. तुकोबरायांचा अर्थ मालक. मालक म्हणजे ज्याला आपण मानतो तो मालक. मग माऊलींच्या भाषेत जयाचे आहिक धड नाही, तयासी परित्र पुस्सी काही. अहिक म्हणजे जगणं, धड याचा अर्थच सांगू शकत नाही. चांगलंही नाही, वाईटही नाही, आणि ज्याचा उच्चारच करता येत नाही ते धड. माणूस म्हणतो वागायचं सोड, ती धड बोलत नाही. धड म्हणजे त्याला काही कळच नाही, त्याला म्हणायचं धड. अहो ते धड जगत नाही. अहिक म्हणजे जगणं. ज्याचं धड जगणं नाही, तुम्ही त्याला पाप पतनाच्या मोक्षाच्या गोष्टी विचारताय. तुम्ही किती मूर्ख आहे. तुम्ही कोणाला मानताय? तो मानण्याच्या पात्रतेचा आहे का? त्याचा तुम्हाला अनुभव आलाय का? हे घेत जा. आपल्याकडे ऍडव्हर्टाइजमेंट वर गुरु आहेत. आपल्याकडे मानण्याची प्रक्रिया कशी माहितीये का? महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. आपल्याकडे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. आपलं कलियुग ज्ञानाकडे जात नाही. आपलं कलियुग फक्त बाह्य अंगावर आहे. आपल्याकडे ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाइजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोय. आता ह्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं झाली रे येड्या? जरा विचार करत जरे. आम्ही विचार केला. काय विचार केला? विचार करायची पात्रता आम्हाला कोणामुळे मिळाली? शहाणा तो धनी. शहाणा कोण पाहिजे? धनी शहाणा पाहिजे. ज्याला मानतो तो शहाणा पाहिजे. शेंदरी हेंद्री दैवते म्हणणारा वारकरी संप्रदाय. नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान तुकोबरायांची भाषा. नवरा चांगला पाहिजे. कोण चांगला पाहिजे? नवरा. सासरवास सहन होतो. जनाई म्हणल्या मला काही सहन होत नाही देवा, कंटाळा आला मला. संतांना विनवणी करतात जनाई. बघली सासरी मजाता माहेरा सिन्या, चुकवाय वडा जाच तुमच्या पाया पडते. एवढं चुकवा विनंती माझी. मग आता जाच चुकवायला कुठलं ठिकाण आहे? मग जनाई म्हणतात जाते माहेराला, जाते माहेरा, जाते माहेराला, जाते माहेराला, जाते माहेराला. जाते ग माहेरा. कुठे जाते? माझ्या मुलाच्या घराला, माझ्या मुलाच्या घराला बाई जाते ग माहेरा. आता सगळ्याच कुठे माहेर? बाप रखमा देवी, जिथं माझा बाप आहे. आम्ही विचारलं ज्ञानोबरायांना कोण आहे तुमचा बाप? ज्ञानोबराय म्हणले माझ्या आईचा नवरा. ज्ञानोबराय म्हणले बरं का, मी नाही म्हणले. आम्ही विचारलं ज्ञानोबरायला कोण आहे बाप तुमचा? ज्ञानोबराय म्हणले माझ्या आईचा नवरा. आमच्या आईचा नवराच बाप असतो. तुमची माय कोण आहे? रखमा देवी
रखमाईची माझी माये तिचा जो वर आहे तो माझा, मराठीत सांगितलं, रखमाईजी माझी माय आहे तिचा जो वर आहे तो माझा बाप आहे, त्याच्यामुळं माझं माहेर पंढरपूर आहे. मग फक्त त्यांचंच आहे का? नाही, आम्हा सर्वांचा आहे. म्हणून संतांना विनंती आहे, मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर आहे. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर आहे. काही नाही दाखवा दिनाचा मग ते कुठे गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, तुम्ही तरी आणा विनंती आहे माझी. तोच खरा आहे. उच्च नीच काही नाही भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. त्याच्याकडे कुठल्याच प्रकारची उच्च नीचता नाहीये. मला जिथं जात वीत गोत कुळशिळ मात म्हणजे का त्वरित काय प्रेम माझ्या पांडुरंगाचं. माय प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे. आजही विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे. काय वैभव आहे पंढरीचं. आम्हाला कळलं नाही महाराज आमचं कौतुक. आमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण डोक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं. म्हणजे भामट्यांवर आहे पण संतांवर नाही. चमत्कारावर आहे पण कृपेवर नाही. कृपा व्हावी महाराज. ही कृपाच आहे. ही कृपाच आहे. बाकी काही नाहीये. कृपा कळतीये का? पण कृपा तपश्चर्याशिवाय होत नाही. अशीच कृपा होत नाही. म्हणजे असं गळ्यात माळ घातली नाकाय शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावला आणि बापाच्या कमरेत लाता घातल्या आणि देव भेटला नाही तू बाप ठोकला, अशी कृपा होत नाही. जिथे भाव शुद्ध आहे, निष्ठावंत आहात आणि जिथं जाणीव आहे तिथे कृपा आहे. उत्तमे नाही सिद्धंती कार्यानी मनोरथ आहे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुख्य मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हारीन जात नाही. कष्ट न करता कोणाचाच बाप देत नाही, जगाचाही नाही. कळतंय? संसार सुखाचा करायचा असेल तर वर्मा आहे जाई नगे माये, त्याच्याशिवाय संसार सुखाचा नाहीये. तिथं गेल्यावर सर्व सुकृताचे फळ मी. बर काय फळ मिळालं आपुल्या संसारटी करूनी? अजून काय फळ पाहिजे आयुष्यात? लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं. तुकोबराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्यात देखत करू एवढी ताकद आहे. अजून काय फळ पाहिजे? गाढवाचं घोडं होतं का सारंगपूरकर? गाढवाचं घोडं होतं का? नाही म्हणू नका. मग तुकोबराय खोटं बोलतात का? होतं का? होय म्हणा. मी म्हणते म्हणून म्हणू नका रे. तुकोबराय म्हणतात मग होतं का? बघायचं का? डोळे झाका लगेच दाखवते. लय अवघड नाही. डोळे झाक तुम्ही फक्त. तुम्हाला गाढवाचं घोडं झालेलं बघायचंय ना? डोळे झाका. झाकले? उघडा. उघडले? जे दिसलं ते गाढवाचं घोडंच होतं. अरे येड्यांनो आम्ही गाढवच आहे. नावाची गोष्ट नाही आम्हाला. फक्त कृपा आहे. का कृपा आहे? जन्मोजन्मी आम्ही का कृपा आहे? पिढ्यानं पिढ्याचा परमार्थ आहे. मला आजची पिढी विचारते. मला सुद्धा माझ्या मैत्रिणी विचारतात अगं तुझं वय काय? तू करती काय? अगं तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचा. जिने के हे 4 दिन बाकी हे 4 दिन मस्त लाईफ जगायची. स्टायलिश राहायचं. स्टँडर्ड मेंटेन करायचा. फेटा बांधती कमर बांधते. निठल म्हणा काय होतं? इठल म्हणा. हे तुमचंही खरंच आहे म्हणा. काय होतं? 22-23 वर्षाची पोरगी आहे रे मी. काही एका पायावर राहून तपश्चर्या केली असेल का वनात जाऊन? नाहीच की. फार उपवास तापवास. तब्येतीकडे जाऊ नका माझ्या. खाते मी. लागत नाही माझ्या अंगाला. खाते मी. काय काय मला तोंडावर म्हणतात तुम्ही टीव्हीत लय चांगलं दिसता म्हणून, समोर लय किरकोळ आहे म्हणून. अरे ते असत्य आहे. हे सत्य आहे दादा.
सगळे ते जग खोटच आहे ना, हे खरं आहे या विषयात. मग ना शरीराशी तडावे, शरीराला फार त्रास नाही द्यायचा संप्रदायात. मन मारायचं आहे, शरीर कारण मन इतकं बेकार आहे. विवेकाती भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. ज्ञानानंतर जे प्राप्त होतं ते विवेक आहे. त्या विवेकालाही चाड लावतं ते मन आहे. संतोष मन, असंतोष व्हायचं कारण म्हणजे हे दाही इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत ते मन आहे. चूक मन करतं पण भोगावं सगळ्याला लागतं. मन विनंती आता कोठे धावे तुझे मग जाई न गे माये. पंढरपुरा सोपं आहे ना. तिथंच जर मन स्थिरावतं तर तिथंच जाऊया ना. कारण आम्ही तिथं गेलो की विसावा विश्वास आहे. नाचत जाऊ त्याच्या गावाने बोलूया सुख देईल विसावा. जाऊ देवाची देव देईल देवा सांगू सुख दुःख देव निवारील अवघ्याची संसार. पण कधी जाईन न गे माये. मी त्याच्या गावी जावं, त्याच्या दारात जाऊन त्याला माझं सुख दुःख सांगावं, त्यानं माझा संसार सुखाचा करावा. महाराज आले का विषयावर, कसा करावा तो दुःखाचा आहे ना. बर मला सांगा, हो दे तुझं हो दे. बिचाऱ्यानं बंद केलं, त्यालाही कळलं ताईनं आपला उद्धार केलेला दिसतोय. खरं सांगू, या कलियुगाचं सगळ्यात वाईट काय, जेव्हा 4 माणसं खोटं बोलले तर 5व्याला ते खोटं सुद्धा खरं वाटतं. फक्त का तर ती 4 माणसं बोललेली असतात. पण संप्रदाय कुठे एकच सामर्थ्याने बोलतो आणि 100 जणांनी जरी ते सांगितलं खोटं तरी सोडत तो संप्रदाय. लोकच ऐकच नाही. ही महाराज मला नवल वाटतं. अरे महाभारत रायमानातल्या गोष्टी ऐकणारी लेकरं आपण वाईट मार्गावर चाललोय रे. अहो 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन सत्वासाठी राजभोग सोडणारी सीता ऐकणाऱ्या पोरी आपण आपल्या महाराष्ट्रात लव जिहाद घडावा. आपण आईबापाच्या नावाला प्रेमासाठी कलंक लावावा. खरे पोरांनो, विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध घडलं 5000 वर्षापूर्वी, ज्याचं नाव आहे महाभारत. ते घडायचं कारण आहे स्त्रीची अवहेलना. जर विश्वातलं सगळ्यात मोठं महायुद्ध स्त्रीच्या अवहेलनेमुळे घडत असेल आणि ही ऐकणारी आपण पोरं असाल तर आपण देवासमोर बाया नाचवाव्या. थिंक अबाउट इट. विचार करा कधीतरी ह्याचा परिणाम काय असेल. केलाय कधी विचार? जर वागतोय त्याचं काय होईल? सोपं नाही. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जगदयशयनम ये संसारे बहुदुस्तारे कृपया कारे पाहि मुरारे. पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. दुसरा पर्यायच नाहीये इथे. जाई न गे माये हा एकमेव पर्याय जर हा संसार सुखाचा करायचा. थोडं डोक्यात घ्या. आजही आमच्या पिढीला कीर्तन काय हे सांगावं लागतं. काय माणसं अजून सुद्धा भिकाऱ्यासारखा फोन करून म्हणतात, आता तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी. तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला गुस्सू व्हायचं होतं. गुस्सू भंगार लोक रे. मला असं काय आता बोलाही नाही, मला दुसरं काय नाही महाराज बरं का. तोंड बेकार रे माझं. अरे काय विचित्र माणसं महाराज. त्याच्यापेक्षा भंगार ती तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय म्हणून. उगत दे तुझं कापूस खुरपी दे मुकादम मी दी गुत्त दे माझ्याकडे सगळ्या इच्छिते रानाने ही घेते सगळ्यांनी इच्छिते. दुसरं काय करते दे. तुमच्याकडे काय म्हणतात मुकादमाला? नशीब तेवढं तरी किती सगळी टायकरी गायक वादक काप काय काय बोलावं महाराज. त्याच्यापेक्षा भंगार तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा म्हण. ह्याला अंधारात नेऊन डोक्यात पाकावाच घालून सांगायला पाहिजे ह्याला पाकावाच म्हणतात. भामटी लोक निघाली रे. लोकांना कीर्तन माहित नाही रे. कीर्तन त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती? ह्याला उकळात घालून मुसळात काढला पाहिजे. पर दाद्या देशील किती? माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. जयाची सोन्याचा पिंपळ जयाची सोन्याचा पिंपळ
नोहे महाराज. भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे ते ज्ञानोबर आहे. संपत्तीचा कुठे विचार करता? अहो दारात सोन्याचं झाड आहे, विचार करा घरात किती असेल. 65 लाखाची सावकार की माझ्या बापाची, ह्या बापाची नाही, तुकोबरायाची, संप्रदायाच्या बापाची महाराज. 65 लाखाची. किती? आताची नाही महाराज, 450 वर्षापूर्वी. आताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. विचार करा, आताचे 10 लाख तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. तरी तुकोबराय ज्ञानोबरायांना म्हणतात माझं पहा मरा पैशाचं सोडा. तुकोबराच्या माती उचलतात, ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. त्या दगडाला हात लावतात, तो दगड पांडुरंग होतो. त्या माणसाकडे बघतात, तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो. एवढं सामर्थ्य तुकोबरायांमध्ये. ते जर माऊलींच्या चरणावर मस्तक केलं तर विचार करा काय सामर्थ्य असेल ज्ञानोबरायांचं. तुकोबराय अनगड शहा नावाचा फकीर रामेश्वर शास्त्री तुकोबरायांचा अपमान करून गावी जात असताना एका नदीमध्ये स्थरावले आंघोळीसाठी. आंघोळीला आतमध्ये गेले. अनगड शहानी त्यांच्या समोर झोळी पसरवली. रामेश्वर शास्त्री ज्ञानाच्या धुंदीत होते. अनगड शहाला म्हटले ज्ञान नसलं की अशीच लोकांसमोर झोळी पसरवावी लागते. अनगड शाह फकीर होते याचा अर्थ त्यांच्यात सामर्थ्य नव्हतं असं नाही. लक्षात घ्या, भीक मागतो तो फकीर नाही, ज्याला जगाची फिकीर नाही तो फकीर आहे. ते अनगड शाह आहेत आणि ते फकीर आहेत. याच्यामुळे त्यांना द्वितीय नजरेने बघून रामेश्वर शास्त्रींनी त्यांचा अपमान केला. अनगड शाह म्हटले फार ज्ञान आहे ना तुमच्याकडे, एक काम करा. आणि ज्ञान होतं बरं का शास्त्रींकडे. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद मुखदगत आहे रामेश्वर शास्त्रींच्या. इट इज नॉट अ जोक. हे सोपं नाहीये करायचं. हे म्हणायचं सोपं आहे, करायचं. आपण 40 वेळा हरिपाठ पाठ करा ना, आपल्याला कोण म्हणलं की नाही घ्या की ना, ते म्हणतो नग तुम्ही पुढं म्हणा, मी माग म्हणतो, पुढं माझं गुत्तय. आपण त्यातलं गबाळ आहे. आजही आपला काकडा हरिपाठ पुस्तकावर अवलंबून आहे. तेवढं सामर्थ्य नाहीये आपल्याकडे. आपण येडी लोक आहेत आणि येड राहावं काही. हे बघा, मला कळत नाही हे ज्याला कळलं त्याच्यासारखा शहाणा दुसरा नाही. माझं बोलणं कळतं ना तुम्हाला? तुम्ही तरी होय म्हणा, पुढच्याच मरू दे, तुम्ही तरी होय म्हणायचं. मला माहित आहे मी वेड आहे, यातच माझं शहाणपण आहे. आईला 2 लेकर आहेत, एक शान एक येड आहे. आईला 2 लेकर आहेत, एक शान एक येड आहे. शान शान आहे. 2 असले की नियमच असतो जगाचा. एक शान असतं, एक शान. खा म्हणलं की खातं, शाळेत जा म्हणलं की जातं, अभ्यास कर म्हणलं की करतो, गबस म्हणलं की गबसतं. दुसरं अगदी त्याच्या उलट असतं. माणसं आल्यावर जास्त येड्यावणी करतो. त्याला माहित असते माणसात काही सुद्धा म्हणत नाही आपली माय. एकट्यात ठोकल्याशिवाय राहायची नाही माय. माणसात मुदामोळ करतो ती. माणसात मुदाम रडतो, माणसात मुदाम खायला मागतो, माणसात मोबाईल घेतो. त्याला माहिती माणसात काय करते, गबसती, मुदाम करतो ती. तुम्ही आईच्या अंतःकरणानं सांगा माय काळजी कुणाची वाटते? शहाण्याची काय येड्याची? माझ्या आईचं बी तसंच आहे. जी माझी पंढरीची माहिती तसंच आहे. ती म्हणती यो शहाणा आहे, याला माझी गरज नाही, हा कसाही निभावून नेईल. हा दुसरं येड आहे, ह्याला माझ्याशिवाय कुणी सांभाळणार नाही, म्हणून ती सांभाळते. मग राखी येड कुठलाही शहाणा व्हायचा नाद करताय. काय शहाणे होणार दादा? तीळ मात्र अक्कल नाही आपल्याला. नामदेवराय म्हणतात आपलं कर्म कमी बोबाटा जास्त आहे. लटके झाले कटके तेथे गाडगे एवढे राळे, उडत चिमणी चरत चालली तिची वाटी एवढे डोळे. ज्ञान कमी ना अहंकार जास्त. आता हे अभंग कळायला तुका म्हणे
शिरोमणी आणि काय म्हणतो मज उनी ज्ञानी. स्वतःला जो शहाणा समजतो त्याच्यासारखा मूर्ख या जगात दुसरं नाही. आणि आपण मग सगळे त्यातलेच आहेत सगळेच. आपल्याला वाटतं हे त्याला जे माहिती ती मला आधीच माहिती. अरे येड्या सगळ्याच्या आधी त्याला माहित आहे पण ती सांगत नाही त्याला माहित आहे. अहो काय काय तर निम्या कीर्तनात येऊन म्हणतात त्या ताईला सांगा मी कोण आहे. निम्यात अर्ध्या कीर्तनात येऊन त्या ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्याला उत्तर आहे अरे तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे तर तू विचार कर तू कोण आहे. अरे वारे हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण. अरे कर्म सत्य कर जगाचा मालक तुझं कौतुक करेल. आम्ही करायची काय गरज आहे दादा. पण तुमचं कसं झालं लटके झाले कटके. तिथे गाडग्या एवढे राळे. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ पण फेसबुक जाम. अरे दिला कशाला. कोटीचा बंगला बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. म्हणलं लय धार्मिक आहे. घरी गेल्यावर कळलं मातृवाट्यावर पितृ वाट्यावर छाया खाट्यावर. आग लागू तुझ्या बंगल्याला. तू लिहितो कशाला. माझं स्पष्ट मत आहे बोलल्यावर झोमतो लोकाला. ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा. देव लवकर भेटून तुम्हाला. कळलं त्यालाच कळलं. जरा ट्रान्सपरंट पारदर्शक राहा रे. असाय तर असाय चल. लोक वाईट म्हणतात म्हणू द्या. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी ना बास. हे लोकाला सांगे हे की लोक आहेत रे. लोकांना गाडी आणलेली बी सांगायची नाही हप्ते भरले नाही म्हणून बँकेने नेलेली बी सांगायची नाही. कसं असतं दादा आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असते. ठेवू नाही असं नाही पण लोकांसाठी ठेव नाही. कमवायचं ना का नाही कमवायचं. आयुष्यभर माझी भावकी माझ्या बापासमोरून गाडीतनं हात करून फिरली. माझ्या बापाची ऐपत नव्हती असं नाही. माझा बाप सायकलीवर फिरला कारण त्याला मला मोठ्या यशावर न्यायचं होतं. त्यानं त्याच्या सुखाचा त्याग केला का तर त्याला मला सुखात बघायचं होतं. माझ्या माईकडे साडी घ्यायला पैसे नव्हते असे नाही पण तिनं साडीचे पैसे माझ्या कॉलेजच्या फी साठी जमा केले. तिने विचार केला जे मला भेटलं नाही ते माझ्या लेकरांना भेटावं म्हणून काटकसरीनं संसार केला माझ्या आईने. अरे आमची भाऊकी आमच्या आई बापा समोर लय आयटीत फिरायची. लय काय बंगले काय गाड्या काय घोड्या. माझं कर्तव्य आहे. ज्या बापानं माझ्या सुखासाठी त्याच्या सुखाचा त्याग केला. ज्या आईनं आयुष्यभर फाटक्या पदावर माझ्यासाठी चुली फुकल्या त्या आई बापाला सुखात नांदवणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी पूर्ण केलंच पाहिजे. मग त्यांच्यासाठी मी बंगला बांधलाच पाहिजे. घर बांधलंच पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. जळमटांना जुन्या झाडले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. जळमटांना जुन्या झाडले पाहिजे. घर मूक होणार नाही या आशेवर पुन्हा तू मला मी तुला भांडले पाहिजे. म्हणणं पाहिजे थोडे घरात मोठे नाही पण थोडे पाहिजे. प्रेमाचे पाहिजे. आज एवढी लोक जमली महाराज. कीर्तन दुसरं आहे. कीर्तन हे द्वितीय कारण आहे. प्रथम कारण या कुटुंबाचा स्वभाव आहे. लोक येतील धावून शब्दांवरी काय घेणं दिले महाराज. लोक येतील धावून शब्दांवरी वागणे आपुले चांगले पाहिजे. वागणे आपुले चांगले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. जळमटांना जुन्या झाडले पाहिजे. जळमटांना जुन्या झाडले असत्याची लागलेली जळमट झाडली पाहिजे. द्वैताची लागलेली जळमट झाडली पाहिजे. दंभाची लागलेली जळमट झाडली पाहिजे. आणि चैतन्याचं घर पुन्हा एकदा बांधलं पाहिजे. आणि त्या चैतन्याच्या घरात माझ्या भगवंताचा वास पाहिजे. द्वारकेचा राणा हरिपटा इतकं किचकट वेदशास्त्र सुद्धा नाही. आता पांडवाला घर आहे का. अखंड वनवासी आहेत पांडव. देव कुठल्या घरी राहिला.
स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम तथैकमण्डनं समस्त पापमस्तकं सुनाथमेनो हस्तकं मनोज गर्वमोचनं विशाललोललोचनं अनन्तरङ्गसागरं नमामि कृष्णागरं तथैकमण्डनं समस्त पापमण्डनं स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. काही ढेकळं कळलं का? काही नाही. हरिमुखे म्हणा सगळ्याचा अर्थ एवढाच होता. आपल्यासाठी चहुवेदी जाणं, आठराई पुराण, तुम्ही फक्त हरिमुखे म्हणा. हा योग याग विधी येणे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म, तुम्ही फक्त जाई नगे मायतया तेवढंच करा. तेवढंच केलं तर नशिबे महाराज बरं का. तेवढं केलं तर सगळं. बघा हरिपाठ इतका किचकट आहे. मुक्त्या साधणारा आपला परमार्थ नाही. आपल्यात मुक्ती साधली जात नाही. कारण आपल्यासाठी घेईन मी जन्म तुका म्हणे गर्भवासी उपजोनी या पुढती. आपल्याकडे जन्म मागली जातो. होईन भिकारी पण पंढरीचा. मग आपण मुक्ती साधनाची कधी याचना करत नाही. संत कधी म्हणत नाही मला मोक्ष पाहिजे. का? कारण वैकुंठ तो आईसे जे तिथं नाही ते इथे, म्हणून जन्म पाहिजे अशी याचना प्रत्येक संतांची आहे. मग आम्ही विचारलं मुक्ती साधेन म्हणताय, मग ज्ञानोपराय असं म्हणतात का भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात? अरे पण नीट विचार करत जा. साधी अलिया भूतकाळ येतो. साधी अलिया साधून झाल्यात. तेने तो आपल्यातला आहे का? आम्ही साधल्यात का? तेने तो भलताय. ज्यांनी साधल्या त्यांनी साधल्या, आम्हाला गरज नाही. याचा अर्थ असा आहे भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात असं ज्ञानोबरांचं वर्णन नाही. भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही असं वर्णन ज्ञानोबरांचं आहे. किती क्षणभर थांबावं, मुक्ती सुद्धा साधायची गरज नाही. आसोनी द्वारकेचा राणा पांडवागरी, मग अवघाची संसार सुखाचा करीना. तुम्हाला कळतंय ना? तुम्ही फक्त म्हणजे नाहीतर मी एवढं जीव तोडून बोंबलायचे आणि पुन्हा सगळा म्हणजे नळे फुंकले सोनारे इकडून तिकडे. म्हणजे तुम्हाला संदर्भ तरी कळतोय ना? म्हणजे मी मुर्द्या तिकडे. तर मग ती असं आहे महाराज बरं का. आता मला सुधारणा झालं, मी तुम्हाला काय सांगायचे तसं महाराज. म्हणजे मला सांगून म्हणजे असं झालं की ते कळे ते न कळे, कळे ते न कळे, न कळे ते कळे, मग कळे ते न कळे ना. कळलं ना? नाही माऊलीचं होतं जरा अवघडच असतंय महाराज. मग आम्ही विचारलं मग कसं काय शक्य? काही नाही, सगळं शक्य आहे. कारण पंढरीच्या मालकाला जमणार नाही असं काही नाही, हे सोपं आहे. पंढरीचा मालक म्हणताय अहो देवा नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवे माझा. बोलणारा मी आहे पण करणारा तोच आहे ना. कारण मी कोण आहे हेच तुम्हाला अजून कळलं नाहीये ना. सुरुवातीलाच मी काय म्हणलं, बाह्य नामाचीच फक्त नामाचं अंतर आहे. मग कसं काय हे शक्य आहे? ज्ञानाच्या जोरावर नाही. तुकोबराय आणि भगवंत काय फरक आहे? मग ज्या वेळेस अनगर्षा, तुम्ही जागेवर आले का? तुम्ही जागेवर आले का? रामेश्वर शास्त्री अनगर्षा आणि जुळी पसरवली होती आणि आले तुम्ही? आले नाही. जरा मला बी जरा गुतल्यावरच वाटायलंय तुमचं पण या. ती शास्त्री गेल ते पाण्यात आंघोळीला आणि मग ती काय झालं, मग ती हे आले आपले अनगर्षा आले, मग त्यांनी जुळी पसरवली. लोक एक असलं खतरनाक भारी सांगतात ना. रामायण ऐकायचं जुन्या माणसाचं कधी. रामायण त्याचं बसल्या बसल्या काय सांगतं. आणि एक परीट म्हणला म्हण आणि रामाच्या बायकोला, आणि रामाला म्हणला म्हण मग तुझी बायको रावणापाशी राहून आली, मग नीट आसन का? मग आसन तर तू मग पुरुषोत्तम राम आहे म्हण. आणि आम्हाला कसं कळणार तुझी बायको नीट आहे? मग तिला वनवासाला पाठव आणि देवानं पाठवलं म्हण. अरे राम आहे तो लोकांचं कसं ऐकेल? आणि लोकांचं ऐकेल तो राम कसा असेल? एका वेगळ्या धर्मातल्या माणसाने मला म्हटला, जिथे तुमच्या धर्मात श्रीकृष्णाला 16,108 बायका चालतात, तिथे आमच्या धर्मात 4-5 केल्या तर काय हरकत आहे? अरे वेड्या, भोग भोगुनी ब्रह्मचारी. कळतंय का तुम्हाला? नवर केवळे केवळे नकळे कानोबाचे. जगाच्या मालकाची तुलना तुम्ही माणसांशी करू नका. ह्या कंसाच्या कारावासात अडकलेल्या मुली आहेत, जिथे कंसाचा वध करावा आणि त्या मुलींनी याचना करावी देवाकडे. देवा अहो तुम्ही ओरडून जरी जगाला सांगितलं ना की या पोरी पवित्र आहेत, लोक देवाचंही ऐकणार नाही. तितकी निष्ठुर लोक इथे आहेत. लोक देवाचंही सत्य मानणार नाहीत. लोक देवालाच म्हणतील खोटं बोलतोस तू. हे जग आहे ते.
इथे सीतामाईला जर सत्व परीक्षा द्यावी लागते, आम्ही कोण आहेत कृष्णा? आम्ही आमची पवित्रता जगाला नाही सिद्ध करून दाखवू शकत, मग आमचं काय? माझ्या विठोबाचं कैसं प्रेम भाव, काय मोठं मन माझ्या कृष्णाचं. कृष्णाने सांगावं, तुम्हाला कोणाला याचना करायची गरज नाही. जोपर्यंत विश्व आहे तोपर्यंत या विश्वातली सगळी माणसं तुम्हाला माझ्या पत्नी म्हणून ओळखतील. ही ताकद त्या स्त्रियांना दिली महाराज. म्हणून भगवंताने त्याचं नाव त्या स्त्रियांच्या पुढे लावलं, पण एकाही मुलीला भगवंताने स्पर्शही केला नाही. तो कृष्ण आहे बर का. मी म्हणजे राधा आणि ती म्हणजे कृष्ण, याडपट आहे तू. गणपती समोर नाचणारा कृष्ण असतो रे, काय म्हणजे काय? आणि कोण स्वतःला राधा बिधा बनवून घेत जाऊ नका पोरींनो. पायाची डोळही नाही आपण तिच्या. अरे कोण आहे राधा? राधा आणि कृष्ण यात काही फरक नाही. हे पुन्हा तिथंच आलं. आपुल्या संसाठी करुणी राधा आणि कृष्ण वेगळे नाहीयेत, कुठलाच देव वेगळा नाहीये. निर्गुण निराकार आहे परमात्मा. मोहिनी स्वरूपामध्ये ज्यावेळेस भगवंताने विष्णूने मोहिनीचं स्वरूप घेतलं त्यावेळेस सगळे देव भुलले, पण एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात वात्सल्य निर्माण झालं. प्रत्येक देवाला वाटलं इतकी सुंदर मोहिनी सारखी माझी बायको असावी. फक्त सूर्यदेवाला वाटलं इतकी सुंदर माझी कन्या असती तर, एवढी गोड जर माझी सालस मुलगी असती, काय भाग्यवान बाप असतो मी. काय विचार म्हणायचे. जिथं देवही वासनेने अधीन झाले तिथं सूर्यदेव म्हणले अशी माझी मुलगी असावी. कन्या तरी आईसी होई जैशी मुक्ताई जण. काय नशीब असेल माझं, एवढी गोड पोरगी देखणी जन्माला आली तर. देव म्हणले काय हृदय सूर्यदेवा तुमचं, वर आहे माझा, आशीर्वाद आहे माझा. जिथे मन निर्मळ आहे ना, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ आहे तिथे. तिथे भगवंताचा वर आहे, विष्णूंचा वर आहे सूर्यदेवाला. जिथे द्वापार युगात मी कृष्ण म्हणून जन्माला येईल, त्याच द्वापार युगात राधा म्हणून मी तुमच्या पोटी जन्माला येईल. आणि ती राधा इतकी सुंदर असेल, अशा लाखो मोहिनी ज्याच्या रूपावर भाळतात तो तिच्या रूपावर भाळलेला असेल, इतकं देखणं तिचं स्वरूप असेल. अख्खं त्रैलोक्य ज्याच्यावर प्रेम करतो तो त्रैलोक्य नाथ जिच्यावर प्रेम करतो तिच्यातून त्याच्यात अंतर कसं असेल. आणि आमची म्हणतात तू म्हणजे राधा मी म्हणजे कृष्ण. हा कृष्णा कापूस याचा आहे जा, किसन जातोय. तू किसन आहे, कृष्ण आहे तो. अरे आपलं तोंड बघ, देवाचं तोंड बघ. हा आपल्या तोंडावर तेज नाही रे दादा. आणि आपण राधा, काय राधा असेल महाराज, काय राधा असेल. कधी वृंदावनात कधी तिकडे ब्रिज तिकडे गेलात तुम्ही तर तिथे कृष्णाच्या समोर राधेचं तोंड झाकलेलं असतं. का झाकलेलं असतं? का तर राधेचं तोंड दाखवल्यावर लोक कृष्णाकडे बघणार नाही, तितकं रूप तिचं देखलंय. बघा ना, तो कृष्ण आहे रे. आणि राधा कृष्णाचं लग्न झालं बरं का, ब्रह्म होते लावायला. आणि तो वयाचं तुम्ही करू नका. हे जगाच्या मालकांच्या कथा आहेत. हे ते 22 वर्षाची राधा, त्यावेळेस श्रीकृष्ण 5 वर्षाचे. राधेला नवरा आहे जेव्हा देव रांगतोय. आता तुमची राधा 22 तुम्ही 5चे होय रे. असे रांगत जाता का मला तिले असं करता? तुम्ही करा ना, काय करायचं. मला नवल फक्त याच आहे, मला विनंती एवढीच आहे, काय करावं का नाचायचं आहे ना नाचावं. वरातीत रिकामीच आहेत ना वराती. ही 10 दिवस गणपतीने बुडवताना बाबूराव आणि देव भेटला नाही, तो नाचत बुडवला. आणि जो जो या वर्षी गणपती समोर नाचला ना, या बहिणीची शपथ आहे दाद्या, अजून 4 वर्ष तुला बायको भेटत नसते. आता बाकीचे म्हणतात माझं झालंय, तुझी नीट नांदत नसते. ही भेटल्यापेक्षा न भेटल्यापेक्षा बेकार आहे, भेटलेली न नांद. काय माय नवरात्राचे उपासन दसऱ्या दिवशी बोकड आणि देवी कोपती म्हण हाणलं पाहिजे का तुम्हाला. हे बघा भगवंताच्या नामाला काला वेळ नाम उच्चारिता. देवाचं नाम कसंही घ्या, म्हणजे कसंही घ्या असंही नाहीये. कसंही घ्या म्हणजे मुखातून फक्त यावं. मला सांगा, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही? मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का? विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेल्यावर पिऊन बघा, सकाळी विचारते. अरे विष आहे ते मारणारच आहे, मध आहे तो गोड लागणारच आहे. कारलंय ते साखरात गोळलं काय तुपात तळलं काय म्हणे ना. कारलं साखरात गोळलं काय तुपात तळलं काय, कडू ती त्याचा गुण आहे.
कारल्याचा गुण आहे कडवटपणा, मधाचा गुण आहे गोडवा, विषाचा गुण आहे मारणं, भगवंताच्या नामाचा गुण आहे पुण्य देणं. ते देतच येईल तैसा बोल रामकृष्ण कसं गार जमतय. डोंगराची हवा न बायला श्वासाना गार रवाना गार. त्याला काय पंचमीचा चांदणा चमकत आहे लाख लाख नाबा खेळाची तुला जोकात तुटल्यावर कळणार दाद्या. कसं आहे रे भजनात नशा असावी दादा, भजनात नशा असावी. नशेत भजन नसून कळतं तुम्हाला. अरे बाटलीशिवाय याची ढोलकी वाजत नाही याला आराधी म्हणायचा. अरे गांजाशिवाय तुझा झांजा आपटत नाही तुला गुंधळी म्हणायचा. ह्याला भजन म्हणायचं नाही, याला सार्थ म्हणायचं. जरा विचार करायचं भजन कसं असावं. भजन आहे बघा गोड, भावगीत भक्तिगीत. पहिली बघा असं सप्ताह चालू असला की मध्ये मध्ये सिस्टीमवर भावगीत भक्तिगीत लागायचे सुरेश वाडकरांचे वगैरे. गोड हो. तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळीन जीव माझा सावळी मिठाई. लेकरांची सेवा केली सत्तुआई, कसं पांग फेडू कसं भोगवून पराणी विठ्ठला. जन्मभरी सेवा तुझ्या पादुरांची, जन्मभरी सेवा तुझ्या पादुरांची. मागुली तमुरती विठ्ठलाची, विठ्ठला मागुली जगाची. मागुली तमुरती विठ्ठलाची, मागुली तमुरती विठ्ठलाची. भगवंताचा प्रगती देशी मातीला आकार विठ्ठला. तुझा विठ्ठला तुझा आकाशी झेपतीने पाखरा सोडून सोन्याचा पिंजरा. बागुरून चालते पंढरीची वाट, दुःखी संसाराची सोडून अनाथ. बागुरून चालते यमुनेच्या तीराला बायला, यमुनेच्या तीराला बायला पुढं गमाड ह्याच्या पुढं कान्हा. जरा मोठ्यानं म्हणा ग कान्हा. कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी. लाग चल माझ्या गावाला जाऊ, सारे बघूया फिरून पाहू. लाग चल माझ्या गावाला जाऊ, तुझला बाई काटा या माझ्या काटा. नंदाचा कारका होता चोरला, होता चोरला म्हणून मी आले गोडीला. होता चोरला म्हणून मी आले गोडीला. कसं गोड बोलून तू काटा काढला ग बाई बाई तुला बाई. वाढवा थोडाच असतो महाराज. आनंद नाही रे. पहिली माय लेकराला झोपी घालायची तरी अंगाई म्हणायची. निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला आज माझ्या पाडसाला, आज माझ्या पाडसाला झोप लागली कणा. निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला, निंबोनीच्या झाडामागे गाय झोपली डोक्यात.
होतं महाराज. आजच्या आईला जर म्हणलं ना, आई नका लेकराला मोबाईल देत जाऊ, तेवढंच नादी लागतंय, नाहीतर काम करू देत नाही. नादी लावती अगं मग थोड्या वेळ देत जा. एकदा घेतला की कुणाच्या बापाचं ऐकत नाही. तुझं ऐकत नाही माय, तुझं माय मावल्या तुझं. अगं 45चं तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. कळलं त्यालाच कळ. 1.5-2चं ऐकत नाही. तसं नाही ग माय. महाराज उगच म्हणत नाही शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आला पुन्हा विषयाकडे. सुरुवात मूळ प्रबळ लागत. मग जिथे ज्ञान आहे पण त्या ज्ञानासोबत अहंकार आहे, तिथे शास्त्री अनगढ शहाचा अपमान करतात. अनगढ शहा म्हणले ज्ञानी आहात ना, एक काम करा, पाण्यातनं बाहेर येऊन दाखवा. शास्त्री म्हणले पाण्यातनं बाहेर यायला ज्ञानाची गरज नाही, पाय पुरेसा ना. चालत चालत येतो की, या म्हणे. शास्त्रींनी पाण्याच्या बाहेर पाऊल टाकला की अंगाचा दाह चालू व्हायचा. पाण्यात गेले की शांत, बाहेर आला की दाह. शास्त्रींना चूक कळली. शास्त्री अनगढशाच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणतात, चुकलं, ओळखण्यात विसरलो मी तुम्हाला, माफ करा मला. तुम्ही विद्वान आहात, ज्ञानी आहात, सामर्थ्यवान आहात, हे ओळखायला माझी नजर कमी पडली, दुर्भाग्य आहे माझं. हा अंगाचा दाह थांबवा, गतप्राण होईल मी. अनगढ शहा म्हणले मला फक्त आग लावायला जमत होती, इजवाई येत नाही, ती तुमचं तुम्ही बघा. मी फक्त माझ्या सामर्थ्यावर लावून दाखवली, तुम्ही इजवून दाखवा. तसं नाही चालत, नाही विजणार माझ्याकडनं हा अंगाचा दाह, मला नाही जमत, तुम्ही बघा. अपमान करून पुन्हा चरणावर मस्तक ठेवला तर मी माफ करेल, अशातला मी नाही. दाह चालू झालाय, जीव जायची वेळ आली. कोणीतरी त्याला विचारतात, अशा एखादी व्यक्ती सांगा ज्याने मला माफ करावं. त्यातला एक माणूस म्हणाला, शास्त्री ज्यांचा अपमान करून आलात त्यांचं मन फार मोठं आहे. तुम्ही त्यांचा अपमान केलात पण त्यांच्याशिवाय तुम्हाला यातनं कुणी सोडवणार. पुन्हा अनगढ शहा वंडे डोंगरावर तुकोबाच्या चरणावर मस्तक ठेवतात, विचारतात, चुकलं माझं, माफ करा, सामर्थ्यवान आहात तुम्ही, फक्त माझ्या अंगाचा दाह थांबवा. तुकोबारा म्हणले, मी कोण आहे थांबवणारा, कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. तुम्हीच म्हणले ना काव्य रचना करण्याचा अधिकार आम्हाला नाही. आणि नाहीच आहे, तुम्ही म्हणताय ते शास्त्री खरं आहे, संस्कृत आमच्यासारख्याला जमणार नाही रे. मग संस्कृत जमलं नाही का तुकोबारायांना? तुकोबारायांचे अभंग संस्कृत मध्ये आहेत. श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा नारायण व्यापका जनार्दना अनंदगणा विनाश. आम्ही म्हणलो जमत नाही, पण जमलं ना तुम्हाला. ते म्हणले हेच चुकतंय, मला नाही जमलं. तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, पण शिकविता धनी वेगळाची. पण तुमची अवस्था लटके झाले कटके, गाडघ्या एवढे. तुमचं म्हणजे उडत चिमणी चरत चालले तिचे. तुमचं म्हणजे नामदेवरांचे कुट अवंग, कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळना. मुंगी व्याली तिचे दूध 17 रांजण भरले, पिले 12. आणि कोण व्याली तिचं दूध 17 रांजण, कुणाचं? मुंगीच. पिले किती? 12. ती कुणाच दूध? ऐका कीर्तन. काय मेळ लागणार आहे दादा, वनात का सौगीत काय? आता त्याचा आवाज निघा ना, ते काय शिवरंजनी म्हणणार आहे का? काय म्हणा, कुणी ऐकलं हे काय आमच्या सारख्याने? आता गाणारा भामटा म्हणजे ऐकणारा भामटाच की. कळतंय तुम्हाला? हा लय माझा मोठा प्रश्न आहे, कळतंय तुम्हाला? विनंती रे दादा, आम्हाला कळावं अशी आमची विनंती नाहीये. आम्हाला कळत नाही हे आम्हाला कळावं अशी आमची विनंती. आम्ही नम्र असावे, बाकी काही नाही. तुकोबाराय म्हणतात लहानपण देगा देवा, आमचं काय सामर्थ्य देवा. त्रैलोक्याचा नाथ ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो ते तुकोबाराय. ते जर नम्रतेची अपेक्षा करतात, तुम्ही आम्ही कोण आहे या विषयाकडे? चरणावर मस्तक आहे तुकोबारायांच्या, शास्त्रींचं. माफ करा, चुकलं माझं. तुकोबाराय म्हणले माझ्यात सामर्थ्य नाही. हा अभंगात आहे तुकोबारांचा एक अभंग, काही नलगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. या एका अभंगात रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह थांबला. याला तुकोबारांचा गाथा म्हणावा. काय सामर्थ्य महाराज. जर अभंग दाह थांबवत असेल तर आमच्या जीवनाचं कल्याण करणार नाही का?
काय सांगा ना, काय काय या लेकराकडे? अरे दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, 2-4 गात्याचे अभंग पाठ आहेत, लई नाही 2-4 पाठ आहेत. आम्ही फक्त त्याच्या चरणावर मस्तक ठेवलंय. आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतंय, तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक. कुठल्या बेसिसवर तुम्ही भगवंताचं अस्तित्व नाकारता? कुठल्या बेसिसवर? अरे बोलवणारा, चालवणारा, दाखवणारा, जगवणारा सोडा, पचवणारा सुद्धा विठ्ठल आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामेन्यम चतुर्विधम. अरे वेडेत का तुम्ही? अर्जुना दाखवणारा, बोलवणारा सोड, जठरामध्ये अग्नी म्हणून वास करतो तो मी विश्वेश्वर आहे. म्हणून तर जुन्या बायका चुलीत पहिलं कणिक टाकायच्या किंवा असं ज्वारीचं पीठ टाकायच्या आणि मग स्वयंपाक करायच्या. का तर अग्नी, जठरामधली अग्नी अन्न पचवते. हे केलेलं अन्न पचावं म्हणून अग्नीला पहिला नैवेद्य आणि मग पुन्हा स्वयंपाक. जुन्या बायका बघा, चुलीत कणिक टाकायच्या आणि तर ज्वारीचं पीठ टाकायच्या ते तिंबलेलं आणि मग स्वयंपाक करायच्या. येड्या नव्हत्या त्या, डोकं त्यांना. कौतुक आहे माय, तुम्हाला लय डोकं आहे, तुम्ही वापरीत नाही. फक्त तुमच्या इतकं डोकंच कुणाला नाही. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातले मोठा उद्योजक सांगतो, जे मला जमणार नाही ती रोजची गृहिणी घरामध्ये दररोज करते ते व्यवस्थापन, तिच्यामुळे सामर्थ्याने तिचा संसार चालतो. काय कौतुक करावं महाराज, काय कौतुक आहे माझ्या आईचं. आजही माझी म्हातारी साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. व्हॉट अ मॅनेजमेंट. माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं फेकीत नाही, गोधडी शिवती. तिच्या नातीला रोज 4 लुगडी येतात, पण ती आमचं लुगडं फाटल्याशिवाय काढीत. काय डोकं आहे. माझ्या आईला, माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं मुंबईला. 7 स्टार म्हणलं म्हाताऱ्याला कधी भेटायचं. 7 स्टार दललीतला नेलं मी त्यांना. 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्या चमचे घरी घेऊन आले. काय लाज काढता म्हणलं. पण इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. तिला रुपयाची जाण आहे, तिला गरिबीची जाण आहे. तिला माहित आहे आता बंगला झालाय, पण या बंगल्याच्या मागे लय लोकांचं पुण्य आहे. आता सुख दिसतंय, पण ह्याच्या मागे लय लोकांचं कष्ट आहे. हे तिला कळतंय, म्हणून जगाचा मालक सुख देतोय. हे आम्हाला कळलं नाही की तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. जिथं माऊली म्हणतात माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ, तिथं आम्ही म्हणतो माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. कळतंय का? सोपं सांगते. जर माझी माय पांडुरंग आहे, जरा काही म्हणतात येग येग विठाबाई माझे पंढरीचे. जिथं माझी आई पांडुरंग आहे, तिथं माझी आई पांडुरंग आहे. आता कळलं? आता ह्याच्यापेक्षा सोपं मला नाही जमत. जर माझी आई पांडुरंग आहे, तर माझी आई पांडुरंग आहे ना. जर माझा बाप जगन्नाथ आहे, तर माझा बाप जगन्नाथ आहे ना. साधा प्रश्न आहे माझा दादा. खरं सांगा सारंगपूरकर, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला जगाची माय कळणार आहे? ज्याला माणूस कळला नाही त्याला परभरत कळणार आहे? आणि कळून तरी काय फायदा ज्याला माणूस कळला नाही? आले का शास्त्रीकडे? या. अनगड शहा म्हणले असा कोण आहे ज्यांनी मी लावलेला दाह थांबवला? तुकोबारांच्या भेटीला अनगड शहा आले आणि तुकोबारांची रचना बघून अनगड शहा तुकोबारांवर एक दोहा लिहितात. आपण विषयाकडे येतोय. तुकोबाराय म्हणतात तुम्ही अनगड शहा, अनगड शहा म्हणतात तुम्ही, मी तुमचं वर्णन करतो. तुका तुकासे तुकाराम, तुका तुकासे तुकाराम. या तुकारामांमुळे तो राम आहे. काय बोलताय शे, काय बोलताय काय? पुरुषोत्तम राम आणि तुकाराम यांच्यात काडी मात्र फरक. तुका तुकासे तुकाराम दो अंग एक नाम, आपुल्या संसाठी करोनी. कळतंय? दो अंग एक नाम. हे अंग 2 आहेत, पण व्यक्ती मात्र, आत्मा मात्र एकच आहे. कोणाची तुलना कोणाशी करताय? जरा युक्तिवाद तरी सांगा. युक्तिवादाशिवाय सिद्धांत सिद्ध कसा होणार? मग युक्तिवाद ऐका. एकका सेतू भंग हुआ, एकका सेतू अभंग. रामाचा सेतू भंग तरी झाला, 4,500 पायऱ्यांचा गाथा नावाचा सेतू आजही टिकाऊ आहे आणि चंद्र सूर्य तोपर्यंत टिकाऊच असणार. आणि त्याच सेतूवर तुमच्या आमच्यासारखी येडी तरुण जाणार. काय ताकद आहे बघा ना, विचार करा ना. आणि ही ताकद आमच्या लेकरांना कळू नये, काय दुर्भाग्य आहे. विचार करा ना. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी, 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी.
एमपीसी करताय, यूपीएससी करताय, लॉ करताय, पॉलिटेक्निकल करताय, BHMS करताय, भरतीची तयारी करताय, व्यापार करताय, संसार करताय, राजकारण करताय, धर्मकारण करताय, अजून काही करताय, ज्ञानेश्वरी वाचा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. बल्बचा शोध 100 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते जे लकलकीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं विज्ञान म्हणायचं, त्याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. तुम्ही याल तर खरं. कुठे याल? जाईन गे माये. तिथं गेल्यावर कळेल. अरे विश्वात फार मोठी चकमक असेल. आमच्या महाराष्ट्रात चमचमीत महाड्या जरा कमी असतील, लकलकीत मॉल जरा कमी असतील, अरे फार चांगले रस्ते नसतील, आमचं राहणीमान जरा गावंढाळ असेल, आमचा बाप धोतर घालत असेल, आमची माय नऊवारी घालत असेल, आमच्या कपाळाला कुंकू असेल, अरे आमचे कपडे एवढे टाईट नसतील, पण जी संस्कृती, जी परंपरा, जे ज्ञान आणि जे सामर्थ्य आमच्या महाराष्ट्राच्या मातीला लाभलं तर जगाच्या कुठल्याच पातळीवर भेटणार नाही. जगात कुठल्याही कोपऱ्यात जायचं म्हणायचं, दाखवा आषाढी सारखी वारी करून, दाखवा कार्तिकी सारखी वारी करून. ज्याला कुठलाच मालक नाही पण जगाचा मालक वारी करून घेतो. हाय का वारीला कुठला मालक? दिंडी चालक म्हणजे मालक नसतो. कळतंय का? ते आजकाल एक पद्धत काढली, दिंडीचे मालक. अरे दिंडीचा कसा मालक असेल? तो एकच आहे, तो पंढरीत उभा आहे. दिंडीला मालक, ह्या सगळ्या दिंडीचा एकच मालक आहे. देणारा सेवक आहे, घेणारा, कळतंय का? मालक कोण आहे? ज्याने सगळ्याला सामावून घेतलंय, कुठलाच भेदभाव न ठेवता. हे लक्षात घ्या. हे जग कुठेच नाही रे मिळणार तुम्हाला, कुठेच नाही मिळणार दादा. ही संस्कृती कुठेच नाही मिळणार. म्हणून जरा मुळाशी संलग्न राहा. मामी विचारलं ज्ञानोबारांना, संसार सुखाचा कराल? अगदी कराल. तुमचं तेवढं सामर्थ्य, उभारीला ध्वज. कारण ते संत आहेत, ते एकट्याचा विचार करणार नाहीत. ते फक्त म्हणतील का, फक्त ज्यांनी माझं कीर्तन ठेवलंय त्यांचाच बंगला सुखानं राहू असं म्हणतील का? ते महान आत्मा, यस्य सहा इति महात्मा, इति लावायची गरज नाही. ज्यांचं हृदयच मोठं, वैष्णव जन तो ते नाही काही पीड पराई, जे सगळ्या सुखात सुखावतात आणि सगळ्यांच्या दुःखात दुखावतात, त्यांना संत म्हणायचं. मग माऊली वैष्णव आहेत, त्यांचं मनही अगदी जेखाळांची व्यंकटी, अगदी तसं आहे. विश्वातलं सगळ्यात गोड मागितलेलं दान म्हणजे पसायदान, सामर्थ्यवान दान म्हणजे पसायदान. मग आम्ही म्हटलं ज्ञानोबारांना, सगळ्या विश्वाचं दुःख सामावण्याची ताकद जर तुमच्यात आहे, संसार सुखाचा करायची ताकद आहे. ज्ञानोबाराय म्हणले, माझ्यात आहे हे तुम्हाला कळत नाहीये. जिथं अर्जुन उभा दिसतोय, पण अर्जुनाच्या पाठीशी भगवंत आहे म्हणून ते युद्ध जिंकलं गेलंय. तसं बोलवणारा मी आहे, बोलणारा मी आहे, पण बोलवणारा कुणीतरी आहे. मी करतोय याचा अर्थ मी कोण आहे हे तुम्ही समजून घ्या. मी करतोय म्हणजे जगाचा मालक करतोय, आणि जगाच्या मालकाला अशक्य असं काही नाही. मग काय अशक्य नाही? काहीच अशक्य नाही. मग संसार सुखाचा तोही शक्य आहे, कारण करणारा जगाचा मालक. म्हणून विनंती, ज्ञानोबाराय सांगतात, देवा माझी तुमच्या चरणावर विनंती आहे, जने पंढरीची वाट धरावी, तुमचं नाम मुखात घ्यावं. तो नव्हे, भाविक भक्त सुद्धा जे तुम्हाला मानतात, फक्त माळकरी झाला का याच्यात नाही, भाविक सुद्धा, भक्त सुद्धा, प्रत्येकाचा अवघाची, एकट्या दुकट्याचा का नाही, काय संसार त्रैलोक्याचा, अर्थात कोणाच्या सामर्थ्याने? अभंगाचा प्रथम चरण. संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंद हरी
करायची ताकद कशात आहे, कशामुळे आहे, जाई नगे माये या ती पंढरपुरा पंढरीची वाट आहे. आम्ही तिथं जावं, पण पंढरीलाच का जावं, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. हे मूळचं घर आहे, हे आमचं माहेर आहे. आम्हाला जेव्हा एक वेळ करी या दुःखा वेगळे तुकोबरांचं वर्णन आहे, तेव्हा आम्हाला एकच दृश्य दिसतं, ते म्हणजे पंढरपूर. आम्ही तिथं जावं, तिथं गेल्यावर काय व्हावं, सर्व सुकृताचे फळ मिळावे. आम्हाला आनंद मिळेल. कशाचा, आतापर्यंत जे केलं त्याचं फळ आमच्या पदरात पडेल. मग आमचंच का नाही, सगळं जिथून चालत आलं, जिथपर्यंत चालणार आहे ते प्रत्येक फळ आमच्या पदरात मिळेल. फक्त वाट पंढरीची असावी, सामर्थ्य आम्ही तिथपर्यंत पोहोचावं. आणि सामर्थ्याने तिथपर्यंत पोहोचलो की मग काय, देवाने फळ स्वरूपी आम्हाला काय द्यावं. हरिपाठ जरा नीट म्हणत जा, हा नीट. हा, सर्व सुकृताचे फळ मिळाहीन, क्षमा मी देईन पांडुरंगा. क्षमा, क्षम, क्षेम, क्षम आणि क्षेम याचा अर्थ आहे आलिंगन. काय आलिंगन, मी देवाला किती जवळचा मानतो, मी मस्तक ठेवत नाही, मी आत्मस्वरूप होतो. आलिंगन देणं म्हणजे आत्मस्वरूप होणं, कळतंय. आलिंगन मिठी मारणं, आलिंगन देणं म्हणजे मिठी मारणं. मी जगाच्या मालकाला मिठी मारावी इतकं प्रेमळ तो आहे, इतका अधिकार माझा आहे. मी त्याला आलिंगन द्यावं, मी त्याला आपलंसं करावं, मी त्याला आपलंसं करावं, यात काहीच नवल नाही. त्याने मला आपलंसं करावं याच्यासारखं दुसरं नवल नाही. मी त्याला आलिंगन दिलं, मग त्याने मला सोडलं का. आपुल्या संसाठी, 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 सेवेसाठी नाही, आपल्या सेवेसाठी करून ठेला. जगाच्या मालकाला सेवेला ठेव, तुझ्या संसाठी. आ जगाच्या मालकाने मला त्याचं केलं, मी त्याला आलिंगन दिलं, तो माझा झाला, मी त्याचा झालो. हे फळ मला पंढरीत मिळालं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय पंढरीचा मार्ग कळतोय अभंग. आणि जिथे मी पंढरीचा मार्ग धरला, मी घराची काळजी करू नये, अवघाची संसार कोण करेल, तो विठेवर बसलेला मालक करेल, तो विश्वाचा बाप करेल, तो करेल. मला काळजी करायची गरज नाही. मी फक्त अगदी उंच पताकांचे भार, फक्त एवढं करत तिथं नाचत जावं, पंढरीची वाट धरावी, बस. मला आयुष्यात काही नकोय. कारण ही ताकद, हा संप्रदाय जर एवढा प्रबळतेने इतका सोपा करून तो आम्हाला मोक्षाचा मार्ग सांगतो, इतकं सोपं करून परमार्थ शिकवतो, तर आम्ही म्हणजे आम्हाला असं खायचे ना, अशी खायची काय गरज आहे. पण आम्ही फार अवघडात पडत नाही. द्वैताची झाडणी गुरुविन आणि तया कायची कीर्तन. द्वैत म्हणजे असत्य, असत्य जगणाऱ्या माणसाला, गुरुविन ज्ञान असणाऱ्या माणसाला कीर्तन भजन कळूनही न कळल्यासारखं आहे. म्हणून आमची विनंती आहे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. आमचा धनी शहाणा असावा, आम्हाला शिकवणारा शहाणा असावा. ज्याने शिकवलं त्याने आम्हाला सांगितलं की त्याने तुला आपलंसं करायचं असेल तर तू त्याला आपलंसं कर. शब्द लक्षात घ्या, प्रथम आहे सर्व सुकृताचे फळ मी, पण त्याचं वर्म आहे क्षम मी देईन. मी जगाच्या मालकाला आपलं करावं, त्याचं फळ काय मिळावं की जगाच्या मालकानं मला त्याचं करावं. मग मला जेव्हा त्याचं स्वरूप निर्माण होईल तेव्हा अशक्य असं काही राहणार नाही. पण त्याच्यासाठी मुखात माझ्या त्याचं नाम असावं. कसं असावं मी सांगते. दोन्ही हात वर करा. तुम्हाला वाटतं ना देवाने तुम्हाला आपलंसं करावं, मरत नाही, बिना मारता होते. आपलंसं करायचं ना प्रेमाने. दोन्ही हा. लक्ष्मी शारंगता रे सीतापती रघुवी कथा लक्ष्मी शारंगता रे सीतापती रघुवी कथा राधा गोविंदा रघुमाई राधा गोविंदा रघुमाई राधा राधा
रखुमाई पांडुरंग खाली कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. तुमचा परमार्थच उपकारी दुसरं काही नाही महाराज. त्याच्यामुळे लय बोलण्यात माझ्या नाही. जाऊ दे सोड. केले कर्म झाले त्याची भोग आले ज्याचं त्याला ज्याची त्याला मिळतं. त्याच्यामुळे येथे कोणाचे आणि तू काय म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्या हुनी दगड. एवढं कीर्तन करून जर ह्यांना सुधरतच नाही तर आपली काही चुकच नाही. मला कधी कधी वाटतंय आमचंच काहीतरी चुकतंय. मला वाटतं कधी कधी आमचंच चुकतंय. तुकोबराच्या कीर्तनाला दगड सुद्धा भजन करायचा. आमच्या कीर्तनाला माणसं सुद्धा करीत नाहीत. आमचंच काहीतरी चुकतंय महाराज बरं का. बघू आता प्रयत्न करू सुधरवायचा. बाकी काही नाही आहे की नाही. मुखात त्याचं नाम असावं प्रेमाने भजन करावं. बस आयुष्यात जगाच्या मालकाने आम्हाला आपलं करावं. काही मागायची गरज नाही पडत. फक्त तो आमचा असावा. हम तुम्हारे थे प्रभु हम तुम्हारे हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम. हम तुम्हारे हे प्रभु जी हम तुम्हारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम ओ मेरे प्रियतम ओ मेरे प्रियतम. अब ना कुछ कहना कान्हा अब ना कुछ सुनना कान्हा हमारे बन के रहना कान्हा ओ मेरे प्रियतम. आज आयुष्यात देव आपला असावा. काही नको आयुष्यात. बस तो झाला ना. आम्ही भगवंतावर प्रेम करणं यात काहीच नवल नाही. भगवंताने आमच्यावर प्रेम करणं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट नाही. आणि त्याचा वर्म एकच आहे. मुखात त्याचं नाम आयुष्यात सुख समृद्धी यश अन्नमान धन प्रारब्ध अधीन. प्रारब्ध प्रबळ आहे. पूर्वजांची पुण्याई आहे. म्हणून या बोरकडे कुटुंबाचा हा सुंदर निवासस्थान ते खोलींचे आपलं नाही. मुख्य आयोजक श्री मुंजाचे दादा जनार्दनराव बोरकडे, विनीत श्री पांडुरंगराव दादा जनार्दनराव बोरकडे, श्री गोविंदराव दादा बाबासाहेब बोरकडे, श्री शुभम दादा मुंजाजीराव बोरकडे, श्री अभय दादा मुंजाजीराव बोरकडे, श्री स्वरूप दादा पांडुरंगराव दादा बोरकडे व समस्त बोरकडे परिवार सारंगापूर. खरं तर तुमच्या गावाचं नाव फार गोड आहे. सारंगापूर एकतर गोदावरीच्या नदीच्या काठाला गाव आहे. त्यात गावाचं नाव सारंगापूर आहे. माणसंही तशी तुम्ही गोड आहे. आता संपत आले. गोड माणसं आहे तुम्ही. काही त्यात वाद नाही. एवढ्या उन्हातानाच्या एवढ्या कापसाच्या रानात बसले तुम्ही. ढेकळं खालनं टोचत असले तरी ओळी सुद्धा केलं नाही तुम्ही. भाग्यवान माणसं आहे तुम्ही. खरंच भाग्यवान कुटुंब आहे. विनोद बाजूला राहू द्या. पण देव वेडा नाही. कुणालाही संपत्ती सुख समृद्धी देत नाही. देव वेडा नाही. कुणालाही सुख संपत्ती समृद्धी देत नाही. आज या भोरकडे कुटुंबाचा हा बंगला त्यांच्या आई वडिलांची त्यांच्या वारकरी संप्रदायाच्या सेवेची पुण्याई आहे. म्हणून ते सामर्थ्याने तिथं उभा आहे. हे तपश्चर्येचं फळ आहे. सर्व सुकृताचे फळ मिळावी. हे त्यांच्या पंढरीच्या वारीचं फळ आहे. हे संप्रदायाचं फळ आहे. आणि काय अजून महाराष्ट्र म्हणावा. काय कौतुक आहे माझ्या महाराष्ट्राचं. जिथं घर बांधल्यावर सुद्धा विठ्ठलाच्या नामाने सुरुवात केली जाते त्याला महाराष्ट्र म्हणायचा. त्याला ही माती म्हणायची. तो महाराष्ट्र आहे माझा. जिथं वरातीत नाचणारी पोरं आहेत ना त्याच महाराष्ट्रात जोगबाबाईच्या संस्थेत शेंडी ठेवून धोतर घालून वारकरी शिक्षण घेणारे सुद्धा पोरं आहेत. तुम्ही फक्त वाईट बघताय.
चांगलंही बघा, जिथे आईबापाला वृद्धाश्रमात ठेवणारी पोरं आहेत त्याच महाराष्ट्रात आईबापाला असंच बंगलात बांधून थाटात सांभाळणारी सुद्धा पोरं आहेत. सगळेच वाईट नाहीत. 2-4 आहेत कचकच कांदा, तर काय करणार, 2-4 असते तीच. त्या 2-4 मुळेच कोरोना आहे. स्त्रीची अवहेलना करणारी औलाद नाही पोरांना आपली. कधी कधी बोललेला राग येतो तुम्हाला माझा, पण तरुण मुलं कीर्तनाला उपस्थित म्हणून सांगते, छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांपासून पुढची पिढी आपल्यापर्यंत पोहोचली. शिवरायांचे वारसदार आहेत आपण. आपली औलाद बाया नाचवणारी नाही, बाया वाचवणारी, हे कायम लक्षात ठेवा. शाहिस्तखानाच्या लाल मला चल्ल्या, शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली शाहिस्तखानाची. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठारी. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतोय नाम मुराद, जबान को लगाम दे बेगम क्या बोल रही है. शिवा के मावले हो, किसी गोर औरत के सामने नजर उठा के बात नहीं करते. ये मैं कभी भी नहीं मान सकता कि शिवा के मावले लड़की उठा ली. ये शाहिस्तखान जबान देता है, अगर शिवा के मावले लड़की उठा ली तो उस लड़की का बाल भी बाका नहीं हो सकता, क्योंकि वो शिवा के मावले है. हे शिवशाही आहे, हे स्वराज्य, हे हिंदवी स्वराज्य आहे. तिथे आम्ही देवासमोर बाया नाचवतोय. विचार करा. मौज मजा मस्ती विनोद ठीक आहे ना, पण सामर्थ्य. आणि या वयात काय करतोय आपण, क्वाटरीसाठी कुंबडीसाठी. साहेब साहेब भिकारी. हा, अरे गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, जमीन आपली, परंपरा आपली, ज्ञान आपली, संस्कृती आपली. मग या मातीत साम्राज्य सुद्धा आपलंच पाहिजे, कुणाच्या चरणावर मस्तक ठेवायची वेळ नाही आली पाहिजे. गावातल्या पानाच्या टपरीपासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं शेतकऱ्याच्या पोराचं पाहिजे. कधीपर्यंत लोकांच्या हाताखाली. अरे गार्डनच्या क्लर्कच्या नोकरीसाठी 1000 पोरांनी फॉर्म भरला, चुकून बुकून 1 पास झाला. गार्डनचा मालक म्हणला तुला नाही नोकरी, आमच्या गार्डन मधला गुरीला मिळाला. आता लोक काय बघा येणार. पोरगा म्हणला नाही हो साहेब, द्या साहेब. भिकारी साहेब म्हणला तुला नोकरी दो, पण तू फक्त एक काम करायचं, तुला पैसे क्लर्कचे आणि काम गुरिल्याचं. आतनं पोरगांवर न गुरीला केळ बघू बघू नाचायचा. एके दिवशी त्याच्याच कॉलेजचे पुरेपुरे गार्डन मध्ये गार्डन बघायला आले. जुन्या काळात त्यातली एखादी ह्याला आवडत असावी, तिच्याकडे बघून ह्याला इतका उल्हास आला, ही नाचत नाचत वाघाच्या पिंजऱ्यात गेला. मायेचा नाद मृत्यूच्या दारातच नेतो, पोरीचा नाही, मायेचा. हे लक्षात घ्या महाराज. गेला वाघ बघितल्यावर कुकूच काय झाली. ती म्हणला नोकरी जाऊ दे पण जीव वाचला पाहिजे. लागला वरडाय, वाचवा वाचवा वाचवा. याचा आवाज ऐकून वाघ जागा झाला. ह्याच्याकडे यायला लागला तसा आघामागून वाचवाय वाचवाय, त्याजवळ आले वाचवाय. वाघानं अंगावर उडी मारली, त्याच्या कानात जाऊन म्हणला गप आहे, तुझी बी नोकरी जाईल आणि माझी बी जाईल. इथं BSc करणारा गोरीला होता आणि MSc करणारा वाघ होता. ही अवस्था आहे आमची. डोकं नाही असं नाही, चुकीच्या लोकांचं ऐकल्यामुळे हे परिणाम आहेत. हे तुम्हाला सामर्थ्याने मान्यच करावं लागेल की पहिल्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी हुशार आहे. आत्ताची टेक्नॉलॉजी, आत्ताच्या मुलांची डोकी. फक्त मार्ग चुकली या वर्म. हे यांना यश मिळत नाही, याचं कारण यांचं वर्म आहे. हे स्टेबल नाही आहेत, अस्थिर आहेत. डोकं जास्त असल्यामुळे अस्थिर आहेत. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई, पाणी घालतो, खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय, तरी वाढत नाही. आता काय त्या खताला करतो, खाता आलं पाहिजे ना. वेळ द्याल की नाही. स्वतःचे उद्योग धंदे चालू करा, साम्राज्य निर्माण करा. पानाची टपरी सुद्धा जगात फ्रँचायझी काढू शकते, हे कायम लक्षात ठेवत जा. अरे सगळं होतं, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. काय कमी, 2 लाख पायदळ, 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. राजांनी विचार केला नाही कधी, माझ्याकडे सैन्य नाही, माझ्याकडे घोडदळ नाही, पायदळ नाही, माझ्याकडे खजिना नाही, मी कस काय लढायचं, एवढं शत्रूंना तोंड द्यायचं. बलवान आहेत शत्रू माझ्यापेक्षा. पहिली मारायची ती भीती आहे. त्यांच्या नाक
टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे स्वराज्याचा. त्याची लेकरं आहेत रे आपण छोट्या छोट्या संकटांना घाबरायचं. माझा बाप शेतकरी, या वर्षी पिकलंच नाही आणि चांगल्या कॉलेजला नंबरच लागला नाही, चांगले मार्कच पडले नाही, आमच्याकडे पैसाच नाही. काही लागत नसतं साम्राज्य निर्माण करायला, डोकं लागतं फक्त. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या सेकंड इयरला आहे. सरांनी त्याला उभा केलं, उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबड आहे. अख्खा वर्ग हसला. सर म्हणले मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तुला केस कोण देणार? तो म्हणला थतलं बोलू नका. कुठलं बोलू? थतलं नाही तर कुठलं बोलू? अरे तुला केस दिली बी, तू लढशील कशी? ती म्हणला कधी बी ललल. कधी ललल? अरे तू ललल पण पुलत्याला कलल का? सर म्हणला ते लॉ बी सोड, हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्यापर्यंत त्यातला एक जरी विकला ना पट्ट्या, मास्तर नोकरी सोडून तुझ्या पाया घालून जाईल. सरांनी अंडर एस्टिमेट केलं त्या पोराला. तरुणांनो, हे जग ग्राह्य धरतंय, आपल्याला अंडर एस्टिमेट करताय. अख्ख्या विश्वानं आपली हरायची वाट बघावी आणि माऊलीच्या कृपेनं आपण जिंकावं आणि मग आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघावा. काय असतो परमार्थ? म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास सगळ्यात मोठा परमार्थ आहे. आय विल डू इट, मी करू शकतो. जर ज्ञानोबाराय म्हणले अवघाचे संसार सुखाचा करीन, मी करू शकतो का तर आपुल्या संसाठी, मग आम्ही करू शकतो की. काय अवघड आहे? दुसऱ्या दिवशी लेक्चर भरलं, सरांनी उभा केला पोराला, का रे विकले का ग्रंथ? त्याने खाली मान घातली. सर म्हणले गॅरंटी होती पट्टे विकणार नाही. पोरगा म्हणला थल थगले इकले. तुम्ही एक इकाय लावला, मी थगले इकले. सर म्हणले कस काय? लय थोपय म्हणला. थल प्रत्येकाच्या दलवाद्यात जायतो, दलवाद वाजवायतो, त्यांना थमदून थांबायतो. हे बदा हे रामायण, थालंग पुलकल, हे बदा हे रामायण. तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक म्हणले दिन होय पुढं, तुझ्याकडनं थितं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी रे, गणिमी गावा, हे शिकायचं. लोकांना दुःख सांगत बाई, हे कलियुग आहे. आपल्याकडे लोक रडून ऐकतात आणि लोकांना का सांगत बसू माझं काय चाललंय, माझं काय चाललंय. बिलकुल नाही सांगायचं. कोणी चांगला हात फिरवित नाही. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाहीये. जाऊ देवाची या गावा, देवा सांगू त्याला सांगू. कसं सांगू? नामचिंतनाच्या माध्यमातून. जो ऐकेल ऐकतो, न सांगता तुम्हा कळू येते. तुम्ही फक्त भक्त व्हा, त्याला फक्त मानायची दानत ठेवा, त्याला न सांगता कळतं. कळतं अर्थात कळतं. हे आम्ही सामर्थ्याने सांगतो. म्हणून हे कळालंय म्हणजे वरकडे कुटुंबाच्या माध्यमातून हा नामचिंतनाचा 8 तास. भाग्यवान माणूस आहेत तुम्ही. कुटुंबियाच्या सगळ्या माणसांच्या चरणावर मस्तक आहे माझं. तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमच्या चरणावर मस्तक ठेवत नाही, पण तुम्ही सुखाच्या काळात सुद्धा कीर्तन ठेवलं म्हणून तुमच्या चरणावर मस्तक ठेवते. तुम्ही सुखाच्या काळात सुद्धा जगाच्या मालकाची आठवण काढायचं विसरलं नाहीत. हे सामर्थ्य आहे तुमचं. तुमच्या या भक्तीला प्रणाम आहे माझा. चरणावर मस्तक आहे तुमच्या. तुम्ही मायबाप इथे जमलात. गोड टाळकरी, उत्कृष्ट गायनाचार्य, माष्टे नामांकित गायनाचार्य आमचे हरिभक्तपरायण पंढरीनाथ दादा कदम भाऊंच्या चरणावर मस्तक आहे. अगदी मोठ्या भावासारखे, वडिलासारखे अविरतपणे सेवेला तेवढ्याच सामर्थ्याने आणि नम्रतेने साथ करतात. माणसाचा मोठेपणा न दाखवण्यात असतो आणि तो मोठेपणा त्यांच्या शरीरामध्ये अंगीकृत आहे म्हणून त्यांच्या चरणावर मस्तक आहे. त्याचबरोबर हरिभक्तपरायण मदन महाराज चरणावर मस्तक आहे त्यांच्या. हरिभक्तपरायण रामदास महाराज, त्याचबरोबर हरिभक्तपरायण सगळेच हरिभक्तपरायणच आहेत. जेवढे असतील तेवढे हरिभक्तपरायण. माझे वडील त्यांच्या चरणावर मस्तक आहे. उत्कृष्ट मृदुंगवादक हरिभक्तपरायण ज्ञानराज महाराज. तुमच्या नावातच राजा, अजून काय बोलावं महाराज. चरणावर मस्तक आहे तुमच्या. अगदी गोड कला तुम्हाला विकृत आहे आणि अशीच ही कला वृत्तिंगत हो राव माऊलींच्या मी प्रार्थना करते. हरिभक्तपरायण नवनाथ दादा, जिथून सुरुवात झाली आणि ज्यांच्याकडे आलं तसं नाही, मी संप्रदायाचं सांगते महाराज बरं का. म्हणजे आपली नाथ संप्रदायांची परंपरा आहे. म्हणजे नाथ संप्रदायापासून आपला वारकरी संप्रदाय, म्हणजे नाथांकडून म्हणजे इकडं नाथ बसले आणि इकडं ज्ञानराज बसले, त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय परिपूर्ण झाला असं म्हणायला हरकत नाही महाराज बरं का. बाकी पुन्हा पांडुरंग उभा आहेत.
पंढरीनाथ महाराज आहेत ना, पुन्हा रामदास आहेत, सेवक आहेत ना महाराज बरं का, त्याच्यामुळे पुन्हा मदन महाराज आहेत बरं. सगळ्यांच्या चरणावर मस्तक आहे. अगदी गोड कला तुम्हाला विकृत आहे. त्याचबरोबर विनकरी दादा, हा अरे वा, चरणावर मस्तक आहे तुमच्या. नाव काय? नाव ऐश्वर्याताई. तुमच्याकडे अभंगांचं ऐश्वर्य आहे महाराज बरं का. आणि असंच परमार्थ हे महाधन जोडी, अगदी 1000 अभंग. सोपं नाही हा, मी मगाशीच म्हणलं, हे बोलायचं सोपं आहे, करायचं पाठांतर इतका अवघड काही नाही, हे आम्हाला विचारा. त्याच्यामुळे ऐश्वर्याताई गोड कीर्तनकार. मगाशीच म्हटलं, कन्या तरी ऐसी होई. महाराज धन्य माता पिता तया चरणावर मस्तक आहे तुमच्या. अविरतपणे अशी सेवा घडो. विनिकरी दादा, चोपदार दादा चरणावर मस्तक आहे. उत्कृष्ट सिस्टीम तुमच्या चरणावर मस्तक आहे. सगळे कॅमेरावाले दादा तुमच्या चरणावरही मस्तक आहे. कोणी मान्य न करो मला माहित नाही, पण आमचं वैभव यात तुमचा खारीचा नव्हे तर फार मोठा वाटा आहे. हे आमचं वैभव तुमच्यामुळे मस्तक आहे. कोणी मान्य करेल न करेल, आमच्या चुका ही आमची जबाबदारी, त्यात तुमचा दोष नाही. आम्ही बोललो म्हणून तुम्ही दाखवलं, आम्ही बोललोच नसतं तर तुम्ही दाखवलंच नसतं. तुमचं दाखवणं हे चूक नाही, आमचं बोलणं हे चूक आहे. त्यामुळे आम्ही आमची चूक मान्य करून तुम्हाला मोठेपणा देणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या चरणावर मस्तक आहे. पुन्हा एकदा तुम्ही सर्व मायबाप संप्रदायातील वरिष्ठ मंडळी, बोलता बोलता फार उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. एवढ्या उन्हातानाची पण देव किती कृपा करतो बघा. कारण नसताना शिराळे. शिराळाला काय म्हणतात तुमच्याकडे? नाही विचारलं, दुसरं काही नाही. आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे विचारलं दुसरं काही नाही महाराज बरं का. हे म्हणजे बघा ना, ऊन असतं ना, थंडीचे दिवस आहेत, ऊन कडक पडतं आणि मग थंडी पडते. पण आज काय पावसाचं वातावरण झाले, जरा जरा शिराळ पडले. देवालाही माहिती आहे लिकरू बारक आहे, उन्हात लय वेळ उभं राहू शकत नाही. लय वेळ कीर्तन पाहिजे असेल, थोडं ऊन कमी पाहिजे, मग त्यांच्या चरणावर मस्तक आहे. सगळी सेवा परमेश्वराची सेवा अर्पित करते. फक्त एक चरण सोडवलंय, बाकीचे 3 राहिले. किती सोडवलं? कारण आपल्याला तेवढंच गरजेचं होतं, अवघ्याची संसार सुखाचा करीन. बाकी 3चा अनुषंग दिला. सोडवले, अनुषंग देणं वेगळं आणि सोडवणं वेगळं. एकच सोडवलंय, बाकीचे 3 राहिलेत. काळजी करू नका, जे राहिलंय ते सांगण्यासाठी मी पुन्हा येईल. तसं नाही, त्यांचा माझा काय संबंध नाही बाबा. पण ते 2.5 वर्षानं आलते मी, वर्ष नको होईना येईलच महाराज. पुन्हा तुम्हा सर्वांच्या नर्मस्तकन सेवेला विराम. ज्ञानेश्वरा